पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, लाथाळीला संसार केला षड उर्मीचा मार, जनधन तन केले त्रणाही समान, लाथाळीला संसार केला षड उर्मीचा मार। तुका म्हणे आता आम्ही मुक्तीचे माथा, लाथाळीला संसार केला षड उर्मीचा मार। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे। महाराज म्हणतात, बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत। तुकोबाराय म्हणतात, बळीयाचे अंकित, मी बळीयाच्या अर्थात बलवानाच्या अंकित झालो, म्हणून मीही स्वतः बलवान झालो। मी बळीयाच्या किंवा बलवानाच्या अंकित झालो, म्हणून मी स्वतःही बलवान झालो। मग हा बळीया कोण? तो उघड आहे, बळीया माझा पंढरीराव। हा बळीया कोण? तर बळीया माझा पंढरीराव, या देवांचाही देव बळीया माझा पंढरीराव। तर हा बळीया पंढरीराव अर्थात पांडुरंग आहे, श्री विठ्ठल आहे। या पांडुरंगाचे मी अंकित झालो आणि त्यामुळे मला पांडुरंगा इतकंच बळ मिळालं। बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत। अर्थात तुम्ही एखाद्या मोठ्याचे अंकित झाले तर तुम्ही त्या मोठ्या इतके मोठे होता। अंकित म्हणजे मोठ्या माणसानं तुम्हाला आश्रय देणे, आपलंसं करून घेणे। ज्या कुठल्याही मोठ्या माणसाचे तुम्ही अंकित झाले म्हणजे त्या मोठ्या माणसानं तुम्हाला आपलंसं करून घेणं, आश्रय देणं। अंकित म्हणजे आपलंसं करून घेणं, आश्रय देणं। मनुष्यानं नेहमी आपल्यापेक्षा मोठ्या माणसाच्या अंकित राहावं, फायदा होतो। तो आपल्याला आश्रय देतो आणि आपण त्याच्या इतके मोठे होतो। भगवान शंकराच्या गळ्यात साप आहे, वासुकी नाग। तो वासुकी नाग भगवान शंकराच्या अंकित आहे। भगवान शंकराने त्याला आपलंसं केलंय, आश्रय दिलाय। त्या वासुकी नागाला भगवान शंकरानं अंकित केलंय, म्हणून तो वासुकी नाग ही भगवान शंकरा एवढा मोठा आहे। लोक भगवान शंकराच्या पाय पडतात, सोबत त्या वासुकी नागाच्याही पाय पडतात। का? तर तो वासुकी नाग भगवान शंकरा एवढा मोठा आहे। का? तर तो नाग भगवान शंकराच्या अंकित आहे। बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत। तुम्ही बलवानाचे अंकित व्हा, तुम्ही बलवान होता। मोठ्याचे अंकित व्हा, तुम्ही मोठे होता। अंकित म्हणजे तुम्ही ज्याच्या अंकित झालात
त्याचा पाईक बनणं, त्याचा सेवक बनणं, त्याची आज्ञा पाळणं, म्हणजे तो तुम्हाला आपलंसं करून घेतो आणि आश्रय देतो. हे अंकित होणं असते. मंत्र्याचा पिये असतो. मंत्र्याचा पिये मंत्र्याच्या आज्ञेत वागतो, मंत्र्याची सेवा करतो. मंत्री सांगेल तसा वागतो. मग मंत्री त्या पियेला आपल्या अंकित करून घेतो, अर्थात त्याला आश्रय देतो, आपलासा करून घेतो. मंत्र्याचा पिये मंत्र्याच्या कृपेनेच मंत्र्या इतकाच मोठा असतो, नवे मंत्र्यापेक्षाही मोठा असतो. लोक मंत्र्याकडे कमी जातात पण पियेकडे जास्त जातात. 75% कामं लोक पियेकडूनच करून घेतात. मंत्र्याच्या कृपेने मंत्र्याचा पिये मंत्र्यापेक्षाही मोठा असतो, किंबहुना मंत्र्या एवढा तर नक्कीच असतो. का? तर तो मंत्र्याच्या अंकित असतो. मंत्र्याने त्याला आपलंसं केलेलं असतं. का बरं? का तो पिये मंत्र्याच्या इच्छेसारखं वागतो, त्याची आज्ञा पाळतो, मंत्र्याची सेवा करतो. आणि तुम्ही ज्याची सेवा करता ती व्यक्ती तुम्हाला आपल्या अंकित करून घेते, शरण देते, आश्रय देते, आपलंसं करून घेते. तसं तुकोबाराय म्हणतात की मी पांडुरंगाच्या अंकित झालोय, बळीयाचे अंकित. हा बळीया म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही, बळीया माझा पंढरीराव. हा बळीया म्हणजे सरळ पांडुरंग, भगवान श्रीकृष्ण. मी पांडुरंगाच्या अंकित झालोय. का बरं? पांडुरंगाने तुकोबारायला अंकित का केलं? अर्थात तुकोबारायनं आपलंसं का केलं? तुकोबारायनं आश्रय का दिला? तर तुकोबाराय म्हणतात मी पांडुरंगाची आज्ञा पाळली, मी पांडुरंगाची सेवा केली, पांडुरंग सांगेल तसा वागलो. काय आज्ञा होती पांडुरंगाची जी तुकोबारायने ऐकली, फॉलो केली? पांडुरंगाने आज्ञा दिलेली, तुकोबारायलाच काय तुम्हाला सगळ्यांना आज्ञा दिलेली आहे की तुम्ही नित्य माझं नाव तुमच्या मुखात ठेवा आणि कर्मानं ईश्वराला भजा, आणि त्यासोबत जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देवच आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. स्वकर्माचे चुकाळी मज पूजा करुणी भली, तेने प्रसादे आकळी ज्ञान निष्ठिते. तुवा उचित कर्मे आगवी, आचरोनी मज अर्पावी, परी चित्तवृत्ती न्यासावी आत्मरूपी. ज्ञानोबा आहे. तुकोबाराय म्हणतात मी पांडुरंगाची इच्छा परिपूर्ण केली, पांडुरंगाच्या इच्छेसारखं वागलो, पांडुरंगाच्या आज्ञेचं पालन केलं. काय पालन केलं? तर मी नित्य मुखानं विठ्ठलाचं नाम घेतलं, पांडुरंगाचं नाम घेतलं, आणि आपली प्रत्येक क्रिया पांडुरंगाची पूजा म्हणून केली. आणि म्हणून पांडुरंगाची माझ्यावर कृपा झाली आणि पांडुरंगानं मला अंकित केलं, मला आपलंसं केलं, मला आश्रय दिला. ज्ञानोबारायची साक्ष देत आहेत. ज्ञानोबाराय लिहित आहेत की आपुल्या विहिता उपावासो न विसंबिता, ऐसे कीजे की जगन्नाथा आभारू पडे. ऐसे कीजे की जगन्नाथा आभारू पडे. जगन्नाथ परमात्मा ऋणी होतो कधी? आम्ही जर आपल्या वाट्याला आलेली कर्म देवाची पूजा म्हणून केलं तर. आपुल्या विहिता उपाव असे न विसंबिता, ऐसे कीजे की जगन्नाथा आभारू पडे. जगन्नाथ कृष्ण परमात्मा म्हणतो मी तुमचा ऋणी होईल कधी? जर तुम्ही तुमच्या वाटेला आलेलं कर्म कृष्णाची पूजा म्हणून केलं तर. आणि तुकोबाराय म्हणतात मी हेच केलं, मी माझं प्रत्येक कर्म भगवान कृष्णाची पांडुरंगाची पूजा म्हणून केलं, आणि म्हणून त्यांनी मला अंकित केलं.
आणि कर्म पांडुरंगाची पूजा म्हणून करत असताना मी माझ्या मुखात पांडुरंगाचं नाव धारण केलं आणि म्हणून पांडुरंगाची माझ्यावर कृपा झाली आणि त्यांनी मला आपलं अंकित करून घेतलं. अर्थात आपल्या वाटेला आलेली कर्म जर देवाची पूजा म्हणून केलं तर जगन्नाथ परमात्मा ऋणी होतो आणि तो आपल्याला अंकित करून घेतो. दानवराज म्हणतात की पै जीवाचे कसी उतरली ते दासी गोसाविनी झाली. पै जीवाचे कसी उतरली ते दासी गोसाविनी झाली. एखादा राजा आहे, त्याला बायको आहे, पण घरात कामाला एक दासी आहे, नोकरानी आहे. आणि ती दासी जर राजाची प्रत्येक आज्ञा ऐकत असेल, राजाच्या प्रत्येक आज्ञेचं पालन करत असेल, कामात चोख आहे आणि राजाच्या कसाला जर उतरली, अर्थात अतिशय इमानीद्वारे काम करते, राजाची प्रत्येक आज्ञा पाळते ती दासी, तर राजा तिच्यावर प्रसन्न होतो, तिच्याशी लग्न करतो, तिला आपली पट्टराणी बनवतो आणि आपल्या बाजूला बसवतो. पै जीवाचे कसी उतरली ते दासी गोसाविनी झाली. दासीची राणी झाली का? दासी आहे पण राणी झाली का? राजाच्या आज्ञा व्यवस्थित पाळल्या. तसं तुम्ही जीवाचे देव बनता कधी? देवाच्या आज्ञा व्यवस्थित पाळल्या तर. आणि मग देवाच्या आज्ञा काय आहेत? की सरळ सरळ मी बोललो, देवाची आज्ञा काय की आपल्या विहिता उपाव असे न विसंबिता ऐसे कीजे की जगन्नाथा आभारू पडे. म्हणून विहित क्रिया केली नवे तयाची खून पाळिली जयापासून आली आकाराभूते. तैसे स्वामीचे मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा येरो तो पांडवा वाणिज्य करणे. जया जे विहित ते ईश्वराचे मनोगत म्हणून केली अनिभ्रांत सापडे चितो. या सगळ्या वयातून दानवाला एकच सांगतात की तुमच्या वाट्याला आलेलं कर्म देवाची पूजा म्हणून करा. तैसे स्वामीचे मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा. भगवंताची भक्ती म्हणजे भगवंताच्या इच्छेप्रमाणे वागणं. तुम्ही भगवंताच्या इच्छेप्रमाणे वागा. मग भगवंताची काय इच्छा आहे? भगवंत म्हणतो माझं नित्यनाम घ्या, आपलं कर्म देवाची पूजा म्हणून करा आणि जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देव आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. या तिन्ही गोष्टी करणं म्हणजे भगवंताची परिपूर्ण भक्ती होय. आणि जो अशा प्रकारे भक्ती करतो, देवाच्या तिन्ही आज्ञा पाळतो, मी त्याच्यावर प्रसन्न होतो आणि त्याला मी माझे अंकित करतो, त्याला मी माझ्या एवढा मोठा करतो. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. म्हणून विहित क्रिया केली नव्हे तयाची खून पाळिली जयापासून आली आकाराभूते. ज्या परमात्म्यापासून ही सृष्टी निर्माण झाली त्याची तुम्ही आज्ञा पाळली. कधी? विहित क्रिया केली. तुमच्या वाट्याला आलेलं कर्म ती विहित क्रिया आहे. तुमच्या वाट्याला आलेलं कर्म अर्थात ती विहित क्रिया देवाची पूजा म्हणून केली की तुम्ही एक प्रकारे देवाची आज्ञाच पाळली. कारण तुमच्या वाट्याला आलेली कर्म अर्थात विहित कर्म तुम्ही देवाची पूजा म्हणून केली तर त्याने देव तुमचा ऋणी होतो. आणि देव ऋणी झाला अर्थात देवाची आज्ञा पाळली तर देव प्रसन्न होतो, तुमच्यावर कृपा करतो आणि तुम्हाला आपल्या अंकित करतो, तुम्हाला आपलंसं करतो, तुम्हाला आश्रय देतो आणि तुमच्या एवढं मोठं बनवतो. त्याच्या एवढं मोठं बनवतो ना, तुमच्या एवढं त्याच्या एवढं मोठं बनवतो. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की मी पांडुरंगाच्या अंकित झालोय. कारण काय? मी नित्य मुखानं विठ्ठलाचं पांडुरंगाचं नाव घेतलंय आणि आपले प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून केलंय. या दोन गोष्टींनी पांडुरंग माझ्यावर प्रसन्न झालाय, त्यांनी माझ्यावर कृपा केली आणि त्यांनी मला अंकित केलंय, आपलंसं केलंय, मला आश्रय दिलाय
आणि म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय लिहितात की बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. मी बळीयाचा अंकित झालो. हा बळीया पांडुरंग आहे. बळीया माझा पंढरीराव. हा पांडुरंग बळी आहे. विश्वात सगळ्यात बलवान पांडुरंग आहे. भगवान कृष्ण आहे. अशा बळी असलेल्या बलवान असलेल्या पांडुरंगानं मला अंकित केलंय, आश्रय दिलाय, मला आपलंसं केलंय. का तर मी त्याची आज्ञा पाळली, त्याच्या इच्छेसारखं वागलोय, त्याच्या इच्छेसारखं वागून त्याची चाकरी केली, सेवा केली. आणि त्याची इच्छा काय आहे पांडुरंगाची? तर नित्य पांडुरंगाचं नाव घ्या आणि आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. या दोन्ही गोष्टीची आज्ञा मी पाळली आहे देवाची. आणि म्हणून देव माझ्यावर प्रसन्न आहे आणि माझ्यावर कृपा केली आहे देवानी आणि मला आपले अंकित केलं आहे आणि स्वतः इतकं बलवान केले. देवानी मला स्वतः इतकं बलवान केले. आणि म्हणून ध्यानात ठेवा, मुखात देवाचं नित्य नाम तर ठेवाच, ते तर जरुरीच आहे. पण कर्मानं ईश्वराला भजा. सकाळी तुम्ही 10 मिनिटाची देवाची पूजा करता, 4-2 झेंडूची फुले वाहता, जरूर व्हा, जरूर व्हा, वाद नाही. ती पूजा तर पाहिजेच सकाळची. पण 4-2 झेंडूच्या फुलांना देवाचं पोट भरत नाही. या गीतारूपी देवाचं पोट अतिशय मोठं आहे. त्याला तुमच्या स्वकर्माची फुलं हवी आहेत. हनुमंत ज्ञानोबा लिहित आहेत की स्वकर्माचे चोकाळी मज पूजा करुनी भली, तेने प्रसादे आकळी ज्ञान निष्ठेते. तेने प्रसादे आकळी ज्ञान निष्ठेते. त्या सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची वीरा, पूजा केली होय अपारा तुषा लागी. त्या सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची वीरा. स्वकर्म हीच कुसुम आहेत, स्वकर्म हीच फुलं आहेत. या स्वकर्माच्या फुलांनी देवाची पूजा करा. आपलं कर्म चोख करा, इमानदारीनं करा. ज्याच्यासाठी कर्म करता त्याला देव समजा आणि देव समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. म्हणजे आपलं कर्म देवाची पूजा घडते. मुखात देवाचं नाव धारण करा आणि ज्याच्यासाठी कर्म करता त्याला देव समजा. तुमचं कर्म देवाला अर्पण होतं. मी कर्म करता येते हे सांडून या निज चित्ते, भगवतरूप भाविता भूते ब्रह्मार्पण तेते होय कर्म. नाथ महाराज, मी या कर्माचा करताय हे विसरून जा आणि ज्याच्यासाठी कर्म करता त्याला देव समजा. तुमचं कर्म देवाला अर्पण होतं, ब्रह्माला अर्पण होतं आणि ती देवाची पूजा ठरते. आणि म्हणून मुखानं नित्य देवाचं नाव घ्या आणि आपलं कर्म देवाची पूजा म्हणून करा. ज्याच्यासाठी कर्म करता त्याला देव समजा. या पूजेने देव संतुष्ट होतो. देव तुम्हाला आपल्या अंकित करतो आणि आपल्या इतकं मोठं करतो. देव बलवान आहे. हा बळीया तुम्हाला अंकित करतो आणि आपल्या इतका बलवान करतो. आणि म्हणून महाराज म्हणतात की बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. आम्ही झालो बळीवंत. तुकोबाराय म्हणतात मी बलवान झालो, देवा इतका बलवान झालो. देवाला जेवढं बळ आहे तेवढं बळ मला मिळाले. आता देव बळीया म्हणजे देवापाशी तर सगळंच आहे. ऐका यशश्री अवधार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसतीच येतं. देवापाशी तर षडगुण संपन्न आहे. ऐका यशश्री अवधार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य. देवापाशी हे 6 गुण आहेत, हे 6 बळ आहेत. मग देवाच्या तुम्ही अंकित झाले की देव तुम्हाला 6 गुण देऊन टाकतो. पण या 6 पैकी तुकोबारांना आज विशत्वानं एकच गुण सांगायचा आहे आणि ते बळ आहे वैराग्याचं बळ. भगवंताच्या तुम्ही अंकित झाले की देव तुम्हाला हे 6 गुण देतो. ऐका यशश्री अवधार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सगळेच देतो. पण आज तुकोबाराला या चरणातून विशेषत्वानं सांगायचं आहे की बळे अशा पांडुरंगानं मला अंकित केलंय आणि मला त्याच्या इतकं बलवान केलंय. आणि मला कोणतं बळ दिलंय? तर वैराग्याचं बळ दिलंय. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. हे बळ कोणतं? वैराग्याचं बळ.
जे सगळ्या बळात मोठं. जगात वैराग्याच्या बळासारखं दुसरं बळ नाही. विवेकासहित वैराग्याचे बळ, विवेकासहित वैराग्याचे बळ. वैराग्याला बळ म्हटलंय. इथं तुकोबाराय म्हणतात आम्ही झालो बळीवंत. बलवानाच्या आश्रयाने मी बलवानच झालो आणि हे बळ आहे वैराग्याचं बळ. विवेकासहित वैराग्याचे बळ. धगधकीत ज्वाळ अग्नी जैसा. ज्ञानोबा एक ठिकाणी म्हणतात आणि स्वधर्माचे फळ ईश्वरी अर्पुनी बळ घेऊनी केले अढळ वैराग्यपद. या वही ज्ञानोबांनी वैराग्याला बळ म्हटलंय. नीट आहे का वही? आणि स्वधर्माचे फळ ईश्वरी अर्पुनी बळ घेऊनी केले अढळ वैराग्यपद. आपलं स्वकर्म देवाची पूजा म्हणून केली आणि या स्वकर्माचं फळ देवाला अर्पण केलं की देव या बदल्यात तुम्हाला वैराग्य देतो आणि या वैराग्याला ज्ञानोबराय बळ म्हणतायत. आणि स्वधर्माचे फळ ईश्वरी अर्पुनी बळ घेऊन केले अढळ वैराग्यपद. स्वकर्मानं ईश्वराची पूजा केली की ईश्वर संतुष्ट होतो. या कर्माचं फळ भगवंताला अर्पण होतं आणि मग तुम्हाला वैराग्य रूपी बळ देतो. वैराग्य हे बळ आहे. आणि स्वधर्माचे फळ ईश्वरी अर्पुनी बळ घेऊन केले अढळ वैराग्यपद. वैराग्य बळ आहे. विवेकासहित वैराग्याचे बळ. वैराग्य बळ आहे, नुसतं बळ नाही, जगातील सर्वात मोठं बळ आहे. वैराग्याच्या बळा इतकं मोठं बळ कुठलंच नसतं. का तर वैराग्याच्या बळावर तुम्ही काहीही प्राप्त करू शकता. संसारातल्या चिल्लर गोष्टी तर प्राप्त करू शकतात. प्रत्यक्षात वैराग्याच्या बळानं संत भेटी होते आणि देवाचीही प्राप्ती करू शकता. वैराग्याचं बळ किती महान आहे. वैराग्याच्या बळानं संताची भेटी होते आणि तुम्ही देवाचीही प्राप्ती करू शकता. म्हणून वैराग्याला बळ म्हटलंय. आणि वैराग्याचं बळ जगात विश्वात सर्वात महान आहे. आणि ते वैराग्याचं बळ मला प्राप्त झाले. ते वैराग्याचं बळ मला प्राप्त झाले का तर देवानं मला अंकित केले. माझा देव बलवान आहे, माझा पांडुरंग बलवान आहे, माझा पांडुरंग बळी आहे आणि या बळीच्या मी अंकित झालोय. त्यांनी मला आपलंसं केलंय आणि त्या बदल्यात त्याच्यापाशी जे बळ ते मला बळ दिलं आणि ते वैराग्याचं बळ. बळीचे अंकित आम्ही झालो बळीवंत. बघा ज्ञानोबराय अजून काय म्हणतात. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागी. म्हणून ये पूजे रिझलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी देजे पसाय तया. ही होई नीट आहे का? म्हणून ये पूजे रिझलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी देजे पसाय तया. तुम्ही स्वकर्मानं ईश्वराला भजलं. कर्म देवाची पूजा म्हणून केली. मुखात तर देवाचं नाव ठेवायचं, ते कंपल्सरीच आहे. मुखात देवाचं नाव ठेवा आणि कर्म देवाची पूजा म्हणून करा. ईश्वर या पूजेने संतुष्ट होतो आणि त्या बदल्यात बक्षीस म्हणून तुम्हाला वैराग्य बहाल करतो. म्हणून ये पूजे रिझलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी देईजे पसाय तया. भगवान संतुष्ट होतो. रिझलेनी म्हणजे संतुष्ट होतो आणि प्रसाद म्हणून वैराग्य देतो. वैराग्य हा भगवंताचा प्रसाद असतो. मनुष्य किती मोठा असू त्या भक्तीमध्ये स्वबळावर वैराग्य प्राप्त करू शकत नाही. स्वबळावर मनुष्य कधीच वैराग्य प्राप्त करू स्वबळावर मनुष्य कधीच वैराग्य प्राप्त करू शकत नाही. वैराग्य हा प्रसाद आहे आणि तो भगवंतानंच दान करावा लागतो. म्हणून हे पूजे रिझलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी देईजे पसाय तया. वैराग्य प्रसाद म्हणून देतो देव. बघा अजून ज्ञानोबा काय म्हणतात. मग ययाचिया कपिध्वजा स्वकर्माच्या महापूजा तोषला ईशुत्तम राजा झाडा करी. शुद्ध सत्वाच्या वाटा आणि आपली उत्कंठा भवस्वर्ग काळकोटा ऐसे दावी. जे वैराग्याने बोले मागा संसिधी रूप केले किंबहुना ते आपले मिळवी खागे. तुम्ही भगवंताचं नाम मुखात धारण करा आणि कर्माने ईश्वराला भजा.
देव या भक्तीने प्रसन्न होतो. मग याची गा कपिध्वजा स्वकर्माच्या महापूजा. कर्मानं ईश्वराला भजणं ही भगवंताची महापूजा आहे. काय होतं आहे? तोषला ईशू तम राजा झाडा करी. कर्मानं ईश्वराला भजलं ही भगवंताची महापूजा आहे. हां, आणि मग तो तम आणि रज घालवतो, आपल्यामध्ये शुद्ध सात्विक गुण जागा करतो. शुद्ध सत्वाच्या वाटा आणि आपली उत्कंठा भवस्वर्ग काळकोटा असे दावी. स्वकर्मानं ईश्वराला भजलं तर तो प्रसन्न होतो. तुमचे रज आणि तमगुण घालतो, सत्वगुण जागा करतो आणि भव आणि स्वर्ग अर्थात स्वर्ग आणि हा संसार काळकूट विषासारखा मारक आहे. हां, त्याची तुच्छता तुमच्या अंतःकरणात उभी करतो आणि तुम्हाला देवाच्या दिशेने घेऊन जातो. का? तर आता तुमचा सत्वगुण जागा झाला आहे. आणि सत्वगुण एकदा जागा झाला की विपाये वाढे सत्वशुद्ध, तेव्हा ज्ञानाशी करी साध. हा सत्वगुण आत्मज्ञानाला हाक मारतो, तुम्हाला आत्मज्ञानाची प्राप्ती करून देतो आणि मुक्त करतो, अर्थात संत भेटी घालून देतो. आणि याला भवस्वर्ग काळकुटा अशी दावी, याला ज्ञानोबरा वैराग्य म्हणतात. शुद्ध सत्वाच्या वाटा आणि आपली उत्कंठा भवस्वर्ग काळकुटा ऐसे दावी. जे वैराग्याने बोले मागा संसिद्धी रूप केले, ते किंबहुना आपले मिळवी खागे. बघा कशी प्रक्रिया आहे. तुम्ही स्वकर्म देवाची पूजा म्हणून केलं, देव संतुष्ट होतो. तुमचे रज आणि तम दोन्ही गुण घालवतो, तुमच्यात सत्वगुण जागा करतो. स्वर्ग आणि हा संसार काळकूट विषासारखा मारक आहे असं दाखवतो. हां, तुम्हाला स्वर्ग आणि संसाराची किळस येते, फक्त देवच आवडू लागतो. आणि आता तुमचा शुद्ध सात्विक गुण मागं राहतो आणि हा सात्विक गुण तुम्हाला संताची आत्मज्ञानाची प्राप्ती करून देतो. आणि भव आणि स्वर्ग हे विषयासारखे मारक आहेत असं दाखवणं म्हणजेच वैराग्य आहे. आणि या वैराग्यानं देव भेटतो. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य याने ब्रह्मानंदा योग्य जीव होती. आणि म्हणून कर्मानं ईश्वराला भजायचे. प्रक्रिया पुन्हा एकदा सांगतो, अतिशय महत्त्वाची. मुखात भगवंताचं नाम धारण करा, स्वकर्मानं ईश्वराला भजा. हां, स्वकर्म ईश्वरार्पण बुद्धीनं करणं ही भगवंताची महापूजा आहे. या स्वकर्माच्या पूजेने भगवंत तोषला जातो, संतुष्ट होतो. तुमचे रजतम गुण घालवतो, सत्वगुण जागा करतो. स्वर्ग आणि संसार काळकूट विषयासारखे तुच्छ आहेत अशी तुमची बुद्धी जागृत करतो. स्वर्ग आणि संसार हे काळकूट विषयासारखे मारक आहेत अशी बुद्धी जागृत होणं यालाच वैराग्य म्हणतात. आणि या वैराग्यानं आणि जाग्या झालेल्या सत्वगुणानं तुम्हाला देवाची भेट होते. आणि हे वैराग्य, या वैराग्याचं बळ मला प्राप्त झालंय कशानं? तर नित्य पांडुरंगाच्या नावानं आणि कर्मानं पांडुरंगाला भजल्यानं माझ्या जीवनात वैराग्य आलंय. आणि वैराग्य हे बळ असतंय. आणि म्हणून बळवान अशा पांडुरंगाची मी नामस्मरणानं आणि कर्मानं पूजा केली. त्यामुळे पांडुरंगानं मला आपलं अंकित केलं आहे. माझा पांडुरंग बळी आहे आणि बळी अशा पांडुरंगानं अंकित केल्यामुळं मी पांडुरंगा इतकाच बळवान झालो आहे. आणि म्हणून बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. भगवंत तुम्हाला वैराग्य देतो. मी बोलून गेलो, तुम्ही किती भक्ती करा, स्वबळावर तुम्हाला वैराग्य प्राप्त करता येत नाही. वैराग्य हा भगवंताचा प्रसाद आहे. वैराग्य भगवंताचा कृपा प्रसाद आहे. तुमच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान तुम्हाला वैराग्य वरदान किंवा बक्षीस म्हणून देतो. भगवंत तुम्हाला वैराग्य देतो, संत तुम्हाला मोक्ष देतात. लक्षात घ्या, संत तुम्हाला मोक्ष देतात. हरपले आपण पे पावे, ते संता ते पाहता गिमसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. तुमच्या शरीरात हरपलेली आत्मस्वरूपाची वस्तू, मोक्षाची वस्तू संत तुम्हाला दाखवून देतात. भगवंत वैराग्य देतो, संत मोक्ष देतात.
हरपले आपण पे पावे ते संता ते पाहता गिवसावे म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. आपल्या शरीरात हरपलेली आत्मस्वरूपाची वस्तू संत आम्हाला शोधून देतात. आत्मस्वरूप अर्थात मोक्ष आम्हाला जन्मताच प्राप्त आहे. मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे. आत्मस्वरूप मोक्ष जन्मताच प्राप्त आहे, पण आम्ही मी आणि माझा असा अहंकार घेतलाय म्हणून आम्ही बद्ध झालो, अन्यथा आम्ही मुक्तच आहेत. परमार्थात नित्य प्राप्ताचीच प्राप्ती आहे. आम्ही नित्य मुक्त आहेत. मुक्ती प्राप्तच आहे, प्राप्ताची प्राप्ती आहे, पण ती आम्हाला सापडत नाही म्हणून संत दाखवून देतात. एकदा का बाईची नथ हरपली आणि साऱ्या घरात शोधू लागली, नथ काही सापडेना, परेशान झाली. घरात ननंद होती, नंदेकडे गेली, म्हणली वैंस माझी नथच हरपली, सापडाना गेली, शोधू तरी लागा. आता ती नथ तिच्या नाकातून गळाली आणि तिच्याच मंगळसूत्रात अडकली होती. ननंदेने पाहिलं तर तिच्याच मंगळसूत्रात अडकली. ननंद हसली, म्हणली वहिनी चला आरशापुढं. त्या नंदेने त्या भाऊजाला आरशापुढं नेलं आणि म्हणली वहिनी बघा आरशात कुठं नथ दिसते का? म्हणली बाई 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 माझ्याच मंगळसूत्रात अडकली हो. इथं नंदेने काय केलंय, त्या बाईची नथ तिच्याच मंगळसूत्रात अडकली, तिचीच नथ तिला दाखवून दिली. तसं संत आमच्या शरीरात हरपलेलं आत्मस्वरूप आम्हाला दाखवून देतात. म्हणून हरपले आपण पे पावे ते संता ते पाहता गिवसावे म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. आत्मस्वरूप जन्मताच प्राप्त आहे. आम्ही आत्मस्वरूपच आहोत, पण अहंकारात बद्ध असल्यामुळं मी आणि माझं घेतल्यामुळं आम्ही संसारात अडकलोत. तर संत आम्हाला आमच्या शरीरात हरपलेली आत्मस्वरूपाची वस्तू दाखवून देतो. आता संत आम्हाला मुक्ती देतो, पण भगवंत आम्हाला वैराग्य देतो. वैराग्य सिद्धी दे जे पसायतया. संत मोक्ष देतात, भगवंत वैराग्य देतो, आणि वैराग्य हे बळ आहे. आणि तुकोबारा हेच म्हणतायत की मी पांडुरंगाची आज्ञा पाळली. काय आज्ञा? तर मी नित्य पांडुरंगाचं नाम घेतलं, कर्मानं पांडुरंगाला भजलो, मग पांडुरंगाने माझ्यावर कृपा केली. माझा पांडुरंग बळवान आहे आणि त्याने मला त्याच्या इतकं बळवान केलं, त्याच्या अंकित केलं आणि त्याच्या इतकं बळवान केलं आणि मला बळ दिलं. हे बळ आहे वैराग्याचं, हे बळ आहे वैराग्याचं. आणि म्हणून महाराज लिहित आहेत की बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. म्हणून आपला सगळ्यात खरा मित्र जर कोण असेल तर वैराग्य. बरोबर आहे, साक्ष देत आहेत. वितरागते सारिका जोडून ठेवला सखा आगव्याची भूमिका सवे चाले. वितराग म्हणजे वैराग्य. वितरागते सारखा जोडून ठेवला सखा आगव्याच्या भूमिका सवे चाले. जे आपल्याला कधीच सोडत नाही ते वैराग्य. आगव्याच्या भूमिका सवे चाले, जे सतत आपल्यासोबत चालतं. एकदा वैराग्य प्राप्त झालं की सतत आपल्यासोबत चालतं. फक्त विवेकासहित वैराग्य असावं. एकटं वैराग्य लंगडा असतं. विवेकासहित वैराग्य असावं, ते आमचा खरा मित्र असतं. का तर ते आम्हाला कधीच सोडत नाही. जे आम्हाला सोडतात ते आमचे मित्र कसे असतील? जे कधीच सोडत नाही तो आमचा मित्र असतो. आणि म्हणून वैराग्य आमचा मित्र आहे. आणि म्हणून माऊली लिहितात की वितरागते सारखा जोडून या ठेवला सखा जो आगवी याच्या भूमिका सवे चाले. वैराग्य आमचा सखा आहे, आमचा मित्र आहे. वैराग्य बळ आहे, आणि या वैराग्यरूपी बळानं तुम्ही या जगातील काही प्राप्त करू शकता, काही प्राप्त करू शकता. वैराग्य तुम्हाला संताची भेट घालून देतं, आत्मज्ञानाची प्राप्ती करून देतं, पुढे पांडुरंगाची भेट घालून देतं, पुढे तुम्हाला मुक्तीवर भजनयुक्त बनवतं, जो पुरुषार्थ श्री भक्ती जैसी 5वा पुरुषार्थ देतं, तुम्हाला संत बनवतं, भक्त बनवतं. जगातलं सर्वात मोठं पद संतपद तुम्हाला मिळवून देतं. आणि म्हणून वैराग्य हे बळ आहे. वैराग्याच्या बळानं तुम्ही काहीही प्राप्त करू शकता. ते वैराग्याचं बळ मला प्राप्त झाले पांडुरंगाच्या कृपेने. का तर त्याने मला अंकित केलंय. आणि म्हणून सदैव तुम्ही देवाच्या अंकित राहा. आणि देवाच्या अंकित राहायला काय करायचं? देवाचं नाव घ्यायचं. तुम्ही एखाद्या मोठ्या माणसाच्या पुढं केलं, आपोआप तुम्ही त्याच्या अंकित होता. कारण त्याची इच्छा, तुम्ही त्याची इच्छा पाळली. समोरच्या मोठ्या माणसाची इच्छा पाळली, त्याच्या इच्छेसारखं वागलं, तो प्रसन्न होतो, तो अंकित करतो, तो आपलासा करून घेतो, तुम्हाला आश्रय देतो, तुमच्या कामी येतो. तसं पांडुरंगाच्या अंकित राहा. आणि पांडुरंगाच्या अंकित राहायला करायचं काय? त्याचं नाम घ्या ना. तुम्ही रामकृष्णारी म्हणा आणि कर्म देवाची पूजा म्हणून करा. बस त्याला एवढंच हवं, बाकी काही नको आहे.
तो म्हणतो माझं नाव घ्या आणि कर्मदेवाची पूजा म्हणून करा, याने मी तुमच्यावर प्रसन्न आहे, मी तुमच्या अंकित राहील. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की माझी भक्त गाती जिथे नारदा, मी उभा तिथे. नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. तुम्ही नित्य नाम घ्या त्याचं, लक्ष्मी वल्लभ तुमच्या जवळ उभा आहे. देवाने पत्ता सांगितलं की मी एक वेळी वैकुंठ नेसे, भानुभूमी न दिसे, वरी योगियाची मानसे उमरडो निजाय, परी तयापाशी पांडवा हरपला गिवंसावा, जेत नाम घोष बरवा करीती ते माझा. एक वेळेस वैकुंठात नसेल, सूर्याच्या तेजात नसेल, योग्याच्या ध्यानात नसेल, वैकुंठात नसेल, सूर्याच्या तेजात नसेल, योग्याच्या ध्यानात नसेल एक वेळेस, पण तिथं जरूर असेल जिथं माझं रामकृष्णारी भजन चाललंय. निजल्याने गाता उभा नारायण, बैसून कीर्तन करीता डोले. तुम्ही संध्याकाळी पड्या पड्या रामकृष्णारी म्हणतायत, तो नारायण तुमच्या बाजूला उभा असतो. आता उठून बसले आणि रामकृष्णारी म्हणतायत, नारायण बाजूला नाचत असतो. निजल्याने गाता उभा नारायण, बैसून कीर्तन करीता डोले. तात्पर्य माझे भक्त गाती जिथे नारदा, मी उभा तिथे. देव आपल्या नामापाशी सदैव उभा आहे. देव आपल्या नामापाशी सदैव उभा आहे. मग तुम्ही देवाचं नाव घ्या ना, तो तुमच्या बाजूला तर उभा आहेच, पण तो तुम्हाला आपल्या अंकित करून घेईल, तो तुम्हाला आश्रय देईल, तुमच्या मागे पुढे फिरेल. आणि म्हणून देवाचं नाव घ्या आणि कर्म देवाची पूजा म्हणून करा. तुम्ही देवाचे अंकित होता, देव तुम्हाला आपलंसं करून घेतो. आणि तो जितका बळवान आहे तितकं बळ तुम्हाला लाभतं, आणि ते बळ असतं वैराग्याचं. त्याच्यापाशी तर अनेक बळ आहेत, मी बोलून गेलो. ऐका, यश श्री अवधार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे सगळे साई बळ आहेत, हे बळच आहेत सगळे. पण प्रामुख्याने सध्या आम्हाला वैराग्याचं बळ हवं आहे, की ज्या वैराग्याने संत भेटतात, आत्मज्ञान भेटतं, आणि मग आम्ही देव बनतो. आम्ही देव बनल्या मग ही यशश्री अवधार्य आमचंच झालं की. पण तिथपर्यंत जाण्यासाठी आम्हाला वैराग्याचं बळ लागतं. तिथपर्यंत आम्हाला जाण्यासाठी वैराग्याचं बळ लागतं. आणि म्हणून कर्मानं ईश्वराला भजा आणि मुखात सतत पांडुरंगाचं नाव ठेवा. वैराग्य दोन प्रकाराने येतं, मी बोललो. एक तर कर्मानं ईश्वराला भजल्यामुळं, म्हणून ये पूजे रिजलेनी आत्मराजे, वैराग्य सिद्धी देजे पसाय तया. एक कर्मानं ईश्वराची पूजा केली तर प्रसन्न होऊन ईश्वर तुम्हाला वैराग्य देतो. वैराग्य सिद्धी देजे पसाय तया. एक कर्मानं ईश्वराला भजलं तर वैराग्य येतं, दुसरं हरिनामानंही वैराग्य येतं. नाथ महाराज लिहित आहेत, नामे होय जे विरक्त, नामे निर्मळ होय चित्त, नामे साधे गुणातीत, नामे निर्मुक्त भवपाश. नामे होय जे विरक्त, नामे निर्मळ होय चित्त, नामे साधे गुणातीत, नामे निर्मुक्त भवपाश. नामे होय जे विरक्त. नित्य नामानं जीवनात वैराग्य येतं, आणि कर्मानं ईश्वराला भजल्यानं त्यांनीही वैराग्य येतं. मग साधी गोष्ट आहे, डबल वैराग्य येईल, ताकदवान वैराग्य येईल. आणि वैराग्य बळच आहे शेवटी, बलवान वैराग्य येईल, कारण वैराग्य बळ आहे. पण मुखात नित्य भगवंताचं नाम ठेवा आणि कर्मानं ईश्वराला भजा. बळे असा पंढरीराव तुम्हाला अंकित करेल, आणि त्याचे इतकं बळ तुम्हाला लागेल, आणि ते बळ असेल वैराग्याचं. आणि मग या वैराग्याच्या बळानं, वैराग्य एकदा प्राप्त केलं की वैराग्याच्या बळानं प्रक्रिया कशी बघा. अशा प्रकारे भगवंताचं नामस्मरण केलं, स्वकर्मानं ईश्वराला भजलं की भगवंत तुम्हाला स्वतःचे अंकित करतो आणि वैराग्याचं बळ देतो. मान्य. स्वकर्मानं ईश्वराला भजा आणि प्रामुख्यानं त्याचं सोबत तोंडात नावही ठेवा, दोन्ही गोष्टी ठेवा. मुखामध्ये भगवंताचं नाम धारण करा, नित्य नाम धारण करा, आणि सोबत कर्मानं ईश्वराला भजा. होतंय काय? बळी असा पंढरराव प्रसन्न होतो, तुम्ही त्याच्या अंकित होता, तो तुम्हाला आपलंसं करतो, आश्रय देतो, त्याच्या इतकं तुम्हाला बलवान करतो. अर्थात तुम्हाला वैराग्याचं बळ मिळतं. आणि वैराग्याचं बळ मिळाल्यानंतर काय काय फायदे होतात या अभंगाच्या पुढील भागात आहेत. त्यातला पहिला फायदा तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. आणि महाराज लिहित आहेत की लाथाळीला संसार
केला षड उर्मीचा मार. लाथाळीला संसार केला षड उर्मीचा मार. एकदा वैराग्याचे बळ तुमच्या जीवनात आलं. या भंगामध्ये वैराग्याच्या बळानं तुम्ही काय काय करू शकता या गोष्टी तुकोबारायांनी उर्वरित पुढच्या चरणात दिल्यात. ते एकूण 4 गोष्टी तुम्ही वैराग्याच्या जीवावर प्राप्त करू शकता. तर वैराग्याच्या बळावर पहिली गोष्ट जी तुम्ही प्राप्त करता ती महाराज म्हणतात की लाथाळीला संसार. वैराग्य जर जीवनात आलं तर तुम्ही संसाराला लाथानं आपल्या जीवनातून हकलू शकता. षड उर्मी मारू शकता. जन धन तन हे गवता समान मानू शकता. आणि चौथं, तुम्ही मुक्तीच्या माथ्यावर जाऊन बसता, अर्थात 5वा पुरुषार्थ प्राप्त करता, संत बनता. 4 पुरुषार्थ श्री भक्ती जैसी. हे 4 फायदे अर्थात या 4 गोष्टी तुम्हाला वैराग्यानं प्राप्त होतात. त्यातली पहिली गोष्ट आहे, वैराग्याचं बळ तुमच्या जीवनात आलं की तुम्ही काय करता? लाथाळीला संसार केला षड उर्मीचा मार. लाथाळीला संसार केला षड उर्मीचा मार. वैराग्य जीवनात आलं की तुम्ही संसार लाथानं उलथा पालथा करता. बरे, वैराग्य म्हणजे तरी काय याच्यावर प्रकाश टाकणं आवश्यक आहे. वैराग्य चालले. वैराग्य म्हणजे काय? वैराग्याची ज्ञानोबा व्याख्या सांगतायत की ऐहिक पारित्रीचे भोग पायिक झाल्या इच्छेचे भोगावयाचे न रुचे मना माझे. ये लोकापासून तर ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल भोगाच्या त्यागाची इच्छा म्हणजे वैराग्य. ऐहिक पारित्रीचे भोग पायिक झाल्या इच्छेचे भोगावयाचे न रुचे मना माझी. इथपासून तर ब्रह्मलोकापर्यंत सगळ्या प्रकारचे भोग तुम्हाला उपलब्ध आहेत, तुमच्या पायावर लोळत आहेत, पण ते भोग तुम्हाला भोगावेसे वाटत नाहीत. कुत्र्याने उलटी केलेल्या मटेरियल इतके तुच्छ वाटतात. हे वैराग्य असतं. वस्तू प्राप्त आहे, भोग प्राप्त आहेत, चरणावर लोळत आहेत, तरी त्याचा भोग घ्यावा असं न वाटणं हे वैराग्य असते. उठलेनी वैराग्य जेने हा तिन्ही वर्ग ऐसा सांडणे जैसे वमुनी असुने आत्ताची गेले. बरोबर आहे. उठलेनी वैराग्य जेने हा तिन्ही वर्ग ऐसा सांडणे जैसे वमुनी असुने आत्ताची गेले. या त्रैलोक्यातील सुख आणि संपत्ती, या त्रैलोक्यातले भोग कुत्र्याने उलटी केलेल्या मटेरियल इतके तुच्छ वाटावेत. जसं मी म्हणलं, भवस्वर्ग काळकोट आहे शेदावी. भव स्वर्ग ये लोक ते ब्रह्मलोक सगळे भोग अनुकूल आहेत, पायावर लोळत आहेत, पण ते भोग भोगावेसे न वाटणं, कुत्र्याने उलटी केलेल्या मटेरियल इतके तुच्छ वाटणं हे वैराग्य असतं. उठलेनी वैराग्य जेने हा तिन्ही वर्ग ऐसा सांडणे जसे वमुनी असुने आत्ताची गेले. शून्याचे निखळ आणि मातीचे ढिखळ सरिसेची मानी. मातीचा 1 किलोचा गोळा, मातीचा गोळा घ्यायचा आहे ढेकूळ, 1 किलोचा मातीचा गोळा आणि 1 किलो सोन्याचा गोळा एका नजरेने पाहतो. शून्याचे निखळ आणि मातीचे ढिखळ सरिसेची मानी. सोनी रुपयामा मृतिकी समान. हे वैराग्य असतं. एका भगवंताच्या नामाशिवाय कशाची आवड शिल्लक न राहणं हेच वैराग्य. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे धनजन माता पिता. हे वैराग्य तुकोबारायला प्राप्त झालं. हे वैराग्य बलवान आहे. या वैराग्याच्या बळावर काही पुरुषार्थ गाजवायचे असतात, काही करून दाखवायचं असतंय. तर तुकोबाराय म्हणतात या वैराग्याच्या बळावर मी पहिला पुरुषार्थ करून दाखवतोय, पहिली करणी करून दाखवतोय. काय? तर लाथाळीला संसार. संसार लाथाळायचा असेल तर जीवनात वैराग्य हवंय. वैराग्याशिवाय संसार जिंकता येत नाही. वैराग्याशिवाय संसार जिंकता येत नाही. विवेकाची भाष नेणती वैराग्याची शिव जाण, विवेकाची भाष नेणती वैराग्याची शिव न देखती ते मूर्ख केवी पवती मजेश्वरा ते. विवेकाची भाष नेणती वैराग्याची शिव न देखती ते मूर्ख केवी पवती मजेश्वरा ते. विवेक वैराग्याचं नाव ऐकलं नाही, विवेकाचं नाव नाही, वैराग्याची शिव नाही, ते मूर्ख मला कधी भेटतील. तात्पर्य जीवनात विवेक वैराग्य असेल तरच तुम्ही संसार जिंकू शकता, अन्यथा नाही. आणि म्हणून जीवनात वैराग्य असेल ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य
यांनी ब्रह्मानंदयोगी जीव होते. हे वैराग्य जीवनात असेल, अर्थात वैराग्याचं बळ जीवनात असेल, तर पहिली करणी तुम्ही काय करता, तर लाथाळीला संसार केला षड उर्मीचा मार. संसाराला लाथाळता. आता संसार लाथाळायचा आहे आणि तो वैराग्याच्या जीवावर लाथाळला जातो. काय संबंध आहे बरं? यात काय कोरिलेशन काय आहे की विवेकासहित वैराग्याची प्राप्ती आहे, विवेकासहित वैराग्याचं बळ आहे आणि या वैराग्याच्या बळावर, विवेकाच्या बळावर तुम्ही संसार जिंकता, संसाराला लात मारून बाजूला करता. तर याचं कारण आहे की जोपर्यंत विवेक जागृती नाही आहे तोपर्यंत तुम्हाला या देहाची नश्वरता कळत नाही. आणि ज्या दिवशी तुम्हाला देहाची नश्वरता कळेल त्या दिवशी वैराग्याला हाकलून दिलं ते बळच लंडासारखं तुमच्या मागे लागतं आणि वैराग्यानं देव भेटतो. तसे संसाराया समजता जाणीजे जे अनित्यता ते वैराग्य दवडिता पाठी लागे. विखे रांधिली रससोय ते जेवणारा ठाऊई होय ते ताटाची सांडोनी जाय जिया परी. एखादा मनुष्य जेवायला बसलाय आणि आता तोंडात घास घालणार तेवढ्यात कोणतरी येऊन सांगितलंय की अन्नात विष कालवले, खाऊ नको, खाल्लंस तर मरशील. मनुष्य काय करेल? ते ताटाची सांडोनी जाय जिया परी. ते अन्नानं विषानं भरलेलं ताट उलथं पालथं करून निघून जाईल. तसं ज्या दिवशी तुम्हाला कळेल की संसार माझ्यासाठी मारक आहे त्या दिवशी तुम्ही हा संसार उलथा पालथा कराल. ज्या दिवशी तुम्हाला कळेल की संसार माझ्यासाठी मारक आहे त्या दिवशी तुम्ही संसारही त्या ताटासारखा उलथा पालथा कराल, संसाराचा त्याग कराल, देवाच्या मागे लागेल. ज्ञानोबा हेच सांगतायत की विखे रांधिली रस सोय ते जेवणारा ठाऊई होय ते ताटाची सांडून जाय जिया परी. तसे संसाराया समजता जाणीजे जे अनित्यता ते वैराग्य दवडिता पाठी लागे. मनुष्य जेवायला बसल्याने त्याला कळालं की या ताटात विष आहे. मनुष्य ताट सोडून जाणार नाही, ताट उलथं पालथं करेल. ते ताटाची सांडोनी जाय जिया परी. ताट उलथं पालथं करेल आणि निघून जाईल. मग जसं विषाने भरलेलं ताट खाल्लं तर माझ्यासाठी मारक आहे, तसं संसारही माझ्यासाठी मारक आहे हे ज्या दिवशी कळेल त्या दिवशी मनुष्य हा संसार त्या ताटासारखा उलथा पालथा करतो, निघून जातो आणि देवाच्या मागे लागतो. ही विवेक जागृती असते. आणि पुढे या विवेकातून वैराग्य येतं. आणि म्हणून विवेकाशिवाय वैराग्य लंगडं असतं. वैराग्याला विवेकाचं बळ असावं म्हणजे वैराग्य ही बलवान होतं. अन्यथा अनेक वैराग्य आहेत. स्मशान वैराग्य आहे, प्रसूती वैराग्य आहे. स्मशानात सगळे लोक हळहळ करत असतात, लई चांगला होता, लई चांगला होता, मेला गेला. चिता जळते, बाजूला हळहळ करत बसतात. कुणी तंबाखू खातात, कुणी बिड्या वाढतात. त्यांना तर काही घेणं देणंच नसते. काही काही लोक असे निगरगट आहेत, त्यांना स्मशानात सुद्धा गडीभर सुद्धा स्मशान वैराग्य येत नाही. खुशाल गप्पा आणतात, बिड्या तंबाखू सोडतात. पण काही असतात हळहळ करणारे, गेला गेला चांगला होता, गेला गेला गेला. किती वेळ? घरी येऊस तर आंघोळ केली की बायकोला म्हणतो वाडगं जेवायला, रट्टावून आणतो. जे काय धंदा असेल, काम असेल, कुठे जायचं असेल, फिरायला निघून जातो. माणसाला आपल्या मरणाचा विसर पडतो. आणि आपल्या मरणाचा पडलेला विसर, माणसाला आपल्या मरणाचा पडलेला विसर हे जगातील सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. माणसाला मरणाचा विसर पडू नये. मृत्यूचं नित्य स्मरण ठेवा. मृत्यूचं नित्य स्मरण ठेवा. मृत्यूच्या नित्य स्मरणाने काय काय फायदे होतात? मृत्यूच्या नित्य स्मरणाने तुमच्या जीवनात वैराग्य येतं. तुमची दुष्कृत्य गळून पडतात.
तुमच्या हातून नगभरही पाप घडत नाही, तुमच्या मुखात देवाचं नाव स्थिरावतं, पुढे तुम्हाला संत भेटी होते आणि देवही भेटतो. इतके फायदे मृत्यूच्या नित्यस्मरणानं होतात. म्हणून मृत्यूचं नित्यस्मरण ठेवा आणि मृत्यूचं नित्यस्मरण ठेवणे हा विवेक असतो. आणि विवेकासहित वैराग्याचं बळ असावं. विवेक असेल तर वैराग्य टिकतं, अन्यथा नाही. आणि म्हणून विवेक जागा नाही म्हणून स्मशान वैराग्य आणि प्रसूती वैराग्य टिकत नाही. बाई प्रसूत होताना लेबर पेन्स किंवा कळा घेताना मोठ्या मोठ्यानं वरडते आणि 4 दिवस तोंडातून वाक्य काढते, आता मी मुलगा होऊ देणार नाही, आता मी गरोदर राहणार नाही. कुठपर्यंत? डिलिव्हरी होस्तर बाळाचा आवाज ऐकू सर बाळ रडलं, विसरली, पुन्हा सेकंड टाइम प्रेग्नंट राहतेच. हे प्रसूती वैराग्य. हे वैराग्य कडीला का जात नाही? विवेक जागा नाही. कुठलंही वैराग्य असो त्याला विवेकाचं बळ लागतं, विवेकाचा आधार लागतो. विवेकासहित वैराग्याचे बळ. दगदगीत ज्वाळ अग्नी जैसा. विवेक ही परमार्थाची गुरुकिल्ली. हनुमंताना बारा बोलतात की म्हणून जवारी पार्था तो विवेकू न उधवी माता तव अंतु नाही अश्वत्था भवरूपाया. जोपर्यंत विवेक डोकं वर काढत नाही तोपर्यंत हा संसार जिंकला जात नाही, या संसाराला शेवट नाही. तुम्ही जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकत राहता. विवेक जागृती हवी. आणि विवेक म्हणजे आपल्या मृत्यूचं नित्य स्मरण. मी मरका आहे, मी मरणार आहे. संसार अनित्य आहे आणि मी संसाराचा भाग आहे म्हणून मी अनित्य आहे. हा विवेक असतो. हा बुद्धीवर ठसा पडावा. भगवंत सार आहे, फलकट तो संसार येत सार भगवंत. संसार फलकट आहे, भगवंत सार आहे. अर्थात संसार नाशिवंत आहे, भगवंत अविनाशी आहे आणि तो विश्वव्यापी आहे. आणि मग नाशिवंत टाकून देणं आणि अविनाशाच्या मागे लागणं हा विवेक असतो. हा सारासार विचार आहे. भगवंत सार आहे, संसार आसार आहे. संसार नाशिवंत आहे, भगवंत अविनाशी आहे आणि तो अविनाशी भगवंत मी आहे असा बुद्धीवर ठसा पडावा. ही विवेक जागृती असते. आणि मग असा विवेक जागा झाला की ते वैराग्य टिकतं. वैराग्य जीवनात येतं आणि टिकतंही. आणि मग ज्ञानोबा म्हणतात की जोपर्यंत जाग येत नाही तोपर्यंत झोपेला शेवट नाही. तसं जोपर्यंत विवेक जागृती नाही तोपर्यंत त्या संसाराला शेवट नाही. जन्ममरणाचा फेरा तुमच्या मागे लागलेलाच आहे. आणि म्हणून विवेक जागृती म्हणजे आपल्या देहाची नश्वरता कळणं, संसाराची नश्वरता कळणं, संसाराची अनित्यता कळणं. हा संसार पूर्णपणे मारक आहे, मरका आहे आणि या संसाराचा मी एक अंश आहे म्हणून मी मरका आहे. अर्थात आपलं मरण सारखं आपल्या डोक्यात घोळावं. मी मरका आहे, मी मरणार आहे, मी मरणार आहे, मी मरणार आहे, हे सारखं डोक्यात घोळावं. आपल्या मृत्यूची नित्य आठवण यावी, आपल्या मृत्यूचं नित्य स्मरण ठेवावं. आणि मग मी मरका आहे म्हणजे मी अनित्य आहे, संसार अनित्य आहे आणि संसाराचा मी एक अंश म्हणून मी अनित्य आहे असा बुद्धीवर ठसा पडला की ज्ञानोबा म्हणतात तैसे संसार या समजता जाणी जे जे अनित्यता ते वैराग्य दवडिता पाठी लागे. देहाची आणि संसाराची अनित्यता कळाली की वैराग्य बळच लंडासारखं मागे लागतं. या वैराग्याला हकलून दिलं तर ते जात नाही, बळच लंडासारखं मागे लागतं. या वैराग्याने देव भेटतो. ते विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य येणे ब्रह्मानंदा योग्य जीव होती. आणि वैराग्य जीवनात आलं की अभव आणि स्वर्ग, स्वर्ग आणि हा संसार हे दोन्ही काळकूट विषयासारखे तुच्छ आणि मारक वाटतात. आणि मग तुम्ही त्याला लाथाने हाणता संसाराला आणि देवाच्या मागे लागता. संसाराला लाथाने हाणता आणि देवाच्या मागे लागता. याला तुकोबाराय म्हणतात लाथाळीला संसार केला षड उर्मीचा मार. लाथाळीला संसार केला षड उर्मीचा मार.
मी माझं कर्म देवाची पूजा म्हणून केलं, मुखात देवाचं नाम ठेवलं, मी देवाच्या इच्छेसारखं वागलो, फायदा काय झाला? देवाने मला आपल्या अंकित केलं, आपलंसं करून घेतलं, आणि त्यामुळे देवाच्या ठिकाणी असलेलं बळ मला प्राप्त झालं, आणि ते बळ आहे वैराग्याचं. आणि या वैराग्याच्या बळावर मी पहिली कर्तबगारी काय केली तर लाथाळीला संसार, संसाराला लात मारली आणि संसारातून वेगळा झालो. आणि जोपर्यंत विवेकासहित वैराग्याचं बळ नाही तोपर्यंत संसार लाथाळल्याच जात नाही, संसार टाकल्याच जात नाही. आम्ही संसार टाकला म्हणतात ते दांभिक असतात. संसार गळावा, टाकावा नाही, गळावा. आणि विवेकासहित वैराग्याचं बळ असेल तर संसार गळतो, संसार टाकल्याच जात नाही, तो गळावा. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात की परिपाकाची वेळे फळ देठो ना देठू फळे, न धरे तैसे स्नेह खुळे सर्वत्र होय. व बी नीट ऐका. परिपाकाची वेळे फळ देठू ना देठू फळे, न धरे तैसे स्नेह खुळे सर्वत्र होय. आंब्याच्या झाडाला कैरी लागली, कैरी कच्ची आहे तोपर्यंत कैरी देठाला आणि देठ कैरीला दोघं एकमेकाला घट्ट पकडून ठेवतात, दोघांना एकमेकाची आसक्ती. कैरी देठाला देठ कैरीला घट्ट पकडून ठेवतात. तिला दगड मारा, आधी तर टप्पू लागत नाही, लागला तर कैरी हलते पण पडत नाही, 2-4 टप्पू लागले तर पडते. का? तर कैरीने देठाला आणि देठाने कैरीला घट्ट पकडून ठेवलंय, दोघाला एकमेकाची आसक्ती. पण काही दिवसांनी या कैरीला पाड लागलाय, म्हणजे कैरी पिकली आहे. आता किती दगड मारावं लागते? एकही दगड मारावा लागत नाही, कैरी आपोआप गळते. तेच ज्ञानोबा म्हणतात की परिपाकाची वेळे फळ देठू ना देठू फळे, न धरे तैसे स्नेह खुळे सर्वत्र होय. कैरी कच्ची तोपर्यंत कैरी देठाला देठ कैरीला घट्ट पकडून ठेवतात, दोघांना एकमेकाची आसक्ती. पण कैरीला पाड लागला की कैरी देठाला आणि देठ कैरीला दोघं एकमेकाला सोडतात, कैरी गळून पडते. का तर पाड लागलाय. कैरी आपोआप गळाली. संसार आपोआप गळतो जर भक्तीला पाड लागला तर. आमच्या भक्तीला पाड लागत नाही म्हणून संसार गळत नाही. भक्तीला पाड लागावा, आणि भक्तीला पाड लागणे म्हणजे मुखात भगवंताचं नित्य नाम धारण करणे आणि कर्मदेवाची पूजा म्हणून करणे म्हणजे भक्तीला पाड लागणे. कैरीला पाड लागला, कैरी आपोआप गळते. भक्तीला पाड लागला अर्थात मुखात भगवंताचं नित्य नाम धारण केलं, संसार आपोआप गळतो. संसार टाकल्याच जात नाही. आम्ही टाकलाय म्हणतात ते दांभिक असतात, ढोंगी असतात. संसार टाकला जात नाही, संसार गळावा. कैरीला पाड लागला, कैरी गळते. भक्तीला पाड लागला, संसार गळतो. आणि या संसार गळण्यासाठी, संसार गळणं म्हणजे संसाराला लात मारणं, आणि या संसाराला लात मारण्यासाठी विवेकासहित वैराग्याचं बळ लागतं. विवेकासहित वैराग्याचं बळ लागतं. आणि म्हणून महाराज म्हणले की बोल बोलता वाटे सोपे, करणी करता तीर कापे. तो खूप बरा आहे. बोल बोलता वाटे सोपे, करणी करता तीर कापे. वैराग्य महाकठीण आहे. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी. वैराग्य मिळत नाही, मिळालं महाकठीण मिळणं. आणि मिळालंच विवेकासहित वैराग्य, तुम्ही संसार जिंकला. मग तुम्ही संसाराला लाथाने आणलं, लाथाळीला संसार. वैराग्य म्हणजे एका देवाच्या नावाशिवाय कशाची आवड शिल्लक न राहणं, हे वैराग्य. मग तुमच्या घरात जर कोणी शिरलं म्हणलं बाहेर व्हा, आम्हाला या घरात राहायचंय, आणि तुम्ही जर विरक्त आहेत तर तुम्हाला ते घर सोडून द्यावं लागतं आणि बाहेर जावं लागतं. ज्ञानोबाने केलं हे. ज्ञानोबाने साध्या छपराचे घरं होते, पण लोक म्हणले हे आमचं आहे. हे 4 भावंड बाहेर निघले आणि त्यांना देऊन टाकले. मी तू हे भाषणेने माझे काहीच न म्हणे, सुख दुःख भोगणे नाही जाय. ज्ञानोबा आहे. मी तू हे भाषणेने माझे काहीच न म्हणे. विरक्त मनुष्य माझं काहीच म्हणत नाही. मी तू ही भाषाच नसते, कारण किंबहुना अचाराचार आपणच झाला. विरक्ती आहे, आत्मज्ञान झाले आणि मुक्त झालाय. आत्मा विश्वव्यापी आहे. हा आत्मा बनलाय, मुक्त झाला म्हणजे हा आत्मा बनलाय. आत्मा विश्वव्यापी आहे. मग तुम्ही विश्वव्यापी बनता, चराचर बनता. किंबहुना चराचर आपणच झाला. मग जगातली प्रत्येक वस्तू तुम्ही बनता. द्वैत गेले, अद्वैतात तुम्ही उभे राहिलेत म्हणजे जगातली प्रत्येक वस्तू तुम्ही बनले. मग तुमच्याकडे एखादी मारुती कार आहे,
ती तुम्ही वापरली काय, जगातल्या दुसऱ्या माणसाने वापरली काय, एकच आहे का? तर किंबहुना चराचर आपणच झाला. जगातली प्रत्येक वस्तू, दगड धोंडे माती, प्रत्येक माणूस तुम्ही येत आता, किंबहुना चराचर आपणच झाला. प्रत्येक सजीव निर्जीव वस्तू तुम्ही बनलात. तुम्हाला आत्मज्ञान झाल्यामुळं तुम्ही अद्वैतात गेलेत. सगळं चराचर तुम्ही बनलात, जगात तुम्हीच नटलात. मग तुमच्या घरात येऊन कुणी राहिलं तर तुम्हीच राहिलात. तुमची गाडी कुणी ओढून नेली, तुम्हीच नेली का? तर चराचर आपणच झाला. हे वैराग्य आणि फार कठीण आहे. आणि म्हणूनच तर वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या का नाही, ऐकायला गोड वाटतं. म्हणून मी बोललो की बोलता वाटे सोपे, करणे करता तीर कापे, तो कोवार आहे म्हणतात. पण वैराग्याच्या गोष्टी कठीण आहेत. पण महाराज म्हणतायत मी माझ्या भक्तीनं पांडुरंगाला प्रसन्न करून घेतलं. माझा पांडुरंग बळी आहे आणि माझ्या भक्तीनं तो प्रसन्न झाला आणि त्याने मला अंकित केलं आहे आणि मला त्याच्या इतकं बळवान केलं आहे. आणि हे बळ आहे वैराग्याचं आणि विवेकासहित वैराग्याचं बळ मला प्राप्त झालं आहे. आणि या विवेकासहित वैराग्याच्या बळावर मी पहिली क्रिया काय केली तर लाथाळीला संसार केला षड उर्मीचा मार, केला षड उर्मीचा मार. संसार जिंकावा लागतो. लाथाळ संसार हा दुःख बांधवडी आहे. जोपर्यंत तुम्हाला आत्मज्ञान होऊन मोक्ष नाही आहे तोपर्यंत संसारातून सुटका नाही आहे. या जन्मात नाही भले पुढच्या 100 जन्मात 200 जन्मात कधी ना कधी मुक्त व्हावंच लागतं. तोपर्यंत जन्ममरणाचा फेरा संपत नाही. पुन्हा पुन्हा जन्मावं लागतं, पुन्हा पुन्हा मरावंच लागतं. आणि मग या जन्मात शहाणे व्हा ना, प्रयत्न करा ना, कमीत कमी तिकडे तोंड तर फिरवा. भले अजून 10-5 जन्म लागतील मुक्ती मिळायला, पण त्या वाटेने तर चालायला लागा. आणि म्हणून जगात दुःखमय, दुःख बांधवडी आहे संसार, सुखाचा विचार नाही कोठे. या संसारात सगळे बोरीचेच काटे आहेत. बोरीचे काटे काही सरळ असतात, काही वाकडे असतात. बोर तोडायला गेलं ते सरळ काटा टोचतो, टोचला की मनुष्य हात माघारी काढतो. पण हात माघारी काढताना तो वाकडा काटा आपल्याला वडून धरतो. सरळ काटा टोचतो, हात बाजूला घेतला, वाकडा काटा पुन्हा हात वडून घेतो, तो गुंतवतो आपल्या बोटात. तसं संसारात दुःख आपल्याला संसार टाका म्हणतं, पण तो आसक्ती पुन्हा संसारात वळून घेते. ही घनासक्ती. आणि म्हणून नरबरा म्हणतात की सर्पफणाची सावली शीतल होईल शीतल होईल की तुली मुशकाते. सर्पफणाची सावली शीतल होईल की तुली मुशकाते. एक मोठा नागे फणा काढून असा उभा राहिला आणि त्याच्या सावलीत उंदीर बसलाय. ती परवडर का सावली त्या उंदराला? त्या सापाची नजर पडली की त्या उंदराला खाऊन टाकील साप. तसा संसार आहे, साप आहे आणि आम्ही उंदीर आहेत. आणि या सापाची आमच्यावर नजर पडली, आम्हाला खाऊन टाकतो. देहतवासे पडले काळाच्या तोंडी, देहतवासे पडले काळाच्या तोंडी. म्हणून काळ जबडा पसरून उभा आहे. आम्ही काळाच्या तोंडात पडलोय. फक्त आयुष्य संपलं, अजून किती आहे अवकाश. घडोघडी काळ याची वाटप आहे, अजून किती आहे अवकाश. काळ आमच्या मरणाची वाट पाहतोय. आयुष्य संपलं की काळ जबडा बंद करतो, आम्ही संपतो. हनुमंत नबारा म्हणतात की हे लोक कशाची जीवावर एवढे निवांत तर निश्चिंत आहेत. जे ये लोकीची ऐशी नांदणूक, जे तर जन्मले आधी जे लोक तयाचे निश्चिंतीचे कौतुक दिसत असे. की पावलोपावली तुम्हाला मरणानं विळखा मारलाय. जीवनाची व्याख्या जर करायची असेल ती अशीच करावं लागेल की मरण बाजूला सरकत सरकत पुढं चालणं म्हणजे जीवन. इतका मरणाने विळखा मारलाय. अहो मरायला काय लागतंय? हातावर नुसती अशी पत्ती मारली, एखादी वेसल तुटली रक्तवाहिनी की खलास. नरडं दाबलं खलास, डोक्यात दगड घातला खलास. हजारो प्रकारच्या बिमाऱ्या आहेत, हजारो लाखो हजारो प्रकारच्या बिमाऱ्या आहेत. शरीर दुःखाचे कोटार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीर, शरीर रोगाचे भांडार. इतके रोग आहेत. म्हणजे पावलोपावली मृत्यूने थैमान माजवले आमच्या बाजूला. म्हणजे जीवनाची व्याख्या अशी केली तर वावगं ठरायचं नाही की मरण बाजूला सरकत सरकत पुढं चालणं म्हणजे जीवन.
इतकं जीवन अनिश्चित आहे. मग ज्ञानोबा म्हणतात की घरी का भोगी निश्चिंती केली, तुम्ही कुणाच्या जीवावर निवांतेत. शत जर्जर नावे रिगावे आणि रिगुनी निश्चिंत किवे राहावे. फाटक्या तुटक्या मोडक्या नावात बसलात आणि मोठा समुद्र आहे, अरे नावात पाणी शिराले आणि तुम्ही निवांतेत. अहो नाव बुडेल की. मृत्यूने थैमान घातले बाजूला आणि तुम्ही निवांतेत कुणाच्या जीवावर. माते भजावे लागी माते न भजावे लागी कवन बळपांगी, घरी का भोगी निश्चिंती केली. तुम्ही मला भजत नाहीत, देवाला मरणाने विळखा मारल्या मला भजत नाहीत, जन्ममरणाच्या फेरीतून बाहेर पडत नाहीत, तुम्ही कुणाच्या जीवावर निवांत आहेत म्हणले एवढे. आणि म्हणून शहाणा होण्याची गरज आहे. सायासे करीसी प्रपंच दिननिशी हरिसी न भजसी कवन्या गुणे. अरे सायासाने प्रपंच करता, तोंडावर पुढं संसार करता, आणि ज्या देवामुळे तुमचा श्वास चालला त्यालाच तुम्ही विसरता. सायासे करीसी प्रपंच दिननिशी हरिसी न भजसी कवन्या गुणे. का भजत नाही? देखवी ऐकवी एक नारायण, चाले हे शरीर कोणाचे सत्य, कोण बोलवी ते हरिबिन. ज्याच्या जीवावर श्वास चालला जिवंत त्याला विसरता, त्याला विसरू नका. त्याचं नामस्मरण करा, कर्मदेवाची पूजा म्हणून करा. तो जन्माच्या फेऱ्यातून बाहेर काढेल. कसं? तुम्हाला अंकित करून वैराग्य देऊन. आणि भक्तीला लागा. हा संसार दुःखमय. दानोबाला सांगतात किती दुःखमय. माऊली लिहितात की मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकवी जेल कमनाचे श्रवणी, कैची सुख निद्रा अंथरुणी इंगळाच्या. एखादा मनुष्य विस्तावर झोपला आणि त्याला म्हटलं कसं वाटतंय, ते म्हणतं मजा वाटते. आता विस्तावर झोपल्यावर मजा वाटते होय, पण तरी ते म्हणतंय मजा वाटते. हे बोलणं हास्यास्पद आहे ना. तितकं ते बोलणं हास्यास्पद आहे. एखाद्या माणसाला आपण म्हणलं राम राम पाहुणं काय चाललंय, ते म्हणतं बरं चाललंय. राम राम पाहुणं काय चाललंय, ते म्हणतं बरं चाललंय. हे बोलणं तितकं हास्यास्पद आहे की विस्तावर झोपलेला माणूस म्हणतो माझं बरं चाललंय. विस्तार झोपलेला मनुष्य कधी सुखी राहू शकत नाही, तसं मृत्यू लोकात ते मनुष्य कधी सुखी राहू शकत नाही. पावलं पावली दुःख आहे, पावलं पावली दुःख आहे. हा संसार दुःखाच्या मुळावर उभा आहे. संसार दुःख मूळ चौकडे इंगळ, दुःख बांधवडी आहे हा संसार. आणि म्हणून मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकवे जेल कमनाचे श्रवणी, कैची सुख निद्रा अंथरुणी इंगळाच्या. मृत्यू लोकात सुखाची कहाणी गोष्ट सुद्धा ऐकायला मिळायची नाही. त्या संसाराची बांधणीच दुःखमय केलेली आहे भगवंतानं. मग यातून सुटा ना. सुटायचा प्रयत्न करा. तर कधी सुटाल तुम्ही? तुम्ही यातून तेव्हा सुटाल जेव्हा तुमचा विवेक जागा होईल. आणि विवेक म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला या देहाची नश्वरता कळेल. मी मरका आहे, अर्थात मी अनित्य आहे. संसार हे अनित्य आहे आणि संसाराचा मी भाग आहे. संसार अनित्य आहे, मी संसाराचा भाग आहे म्हणून मी अनित्य आहे असा बुद्धीवर ठसा पडावा. आणि मग ज्ञानोबा म्हणतात की तैसे संसार या समजतात जाणी जे जे अनित्यता ते वैराग्य दवडिता पाठी लागे. संसार अनित्य आहे, मी संसाराचा अंश म्हणून मी अनित्य आहे. अर्थात मी मरका आहे, एक दिवस मी मरणार आहे. हे सारखं डोक्यात घोळावं. मी मरणार आहे, मी मरणार आहे, मरणार आहे. मृत्यू डोळ्यापुढं ठेवून जागा. मी मरणार आहे, मी मरणार आहे, डोळ्यापुढं ठेवून जागा. ही विवेक जागृती असते. विवेक जागा झाला की संसाराची अनित्यता कळते, जीवनात वैराग्य येतं. आणि विवेकासहित वैराग्य हे बळ असतं. आणि या विवेकासहित वैराग्याच्या बळानं तुम्ही काय करता? लाथाळीला संसार केला षड उर्मीचा मार. पहिली कर्तबगारी तुकोबाराने काय केली? विवेकाच्या बळानं तर संसार लात मारून उलथा पालथा केला. संसाराच्या बाजूला निघाले. झडझडून वहिला निघ ये भक्तीचे वाटे लाग, जे पावसी अभंग निज धाम माझे. लाथाळीला संसार लात मारून उलथा पालथा केला. जसं ते विषाचं ताट त्या माणसाने लात मारून उलथा पालथा केलं, तसा संसार लात मारून उलथा पालथा केला आणि देवाच्या मागे लागले. लाथाळीला संसार. कशाच्या बळावर? वैराग्याच्या. दुसरं काय केली कर्तबगारी? तर केला षड उर्मीचा मार. आता 6 उर्मी आहेत, या मारून टाकल्या. साध्या भाषेत आपण असं घेऊ शकतो की काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर याला 6 उर्मी म्हणू शकता. किंवा शोक, मोह, क्षुधा, तृष्णा, जन्म, मृत्यू याला सुद्धा तुम्ही षड उर्मी म्हणू शकता. जीवनात वैराग्य आले, मुखात नाम आहे, राम म्हणता काम, क्रोधाचे दहन होय अभिमान देशोधडी.
नामस्मरणानं संसार लात मारून उलथापालथा केला आणि षड उर्मी जिंकल्या, अर्थात काम क्रोध जिंकले. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घर रीते. मुखामध्ये भगवंताचं नित्य नाम असेल तर काम क्रोध तुमच्या देहाला शरीराला पळून जातात, सोडून पळून जातात. कारण या देहाचा मालक विठ्ठल आहे. कडेवर धरा, काम क्रोध लोभ मद मोह मत्सर या षड उर्मी आहेत, किंवा शोक मोह क्षुधा तृष्णा जन्म मृत्यू या षड उर्मी आहेत. तर काम क्रोध लोभ मद मोह मत्सर यालाच षड उर्मी धरा गरीत गडवर. या देहाचा मालक विठ्ठल आहे. हा देह विठ्ठल नामानं ठासून भरा. मालक गावाला गेलाय, घर बंद महिनाभर, घरात पाली उंदरं घुशी लागतात, पण मालक आला की हे उंदरं घुशी पळून जातात, पाली पळून जातात. तसं देहाचा मालक विठ्ठल आहे. विठ्ठल रूपी मालक बाहेर गावी गेलाय, घरात काम क्रोध रूपी घुशी शिरल्यात. विठ्ठल रूपी मालक या देहात राहायला आला की या काम क्रोध रूपी घुशी उंदरं पळून जातात. मग काय करायचं? तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घर रीते. मुखात नाम ठेवा. मुखात नाम ठेवलं की जीवनात वैराग्य येतं. हे काम क्रोध वगैरे निघून जातात. शोक मोह क्षुधा तृष्णा जन्म मृत्यू या गोष्टी निघून जातात. एकदा एक मनुष्य एका माणसाच्या घराला सारखा चिटकून बसला, किरायदार, घरच सोडीना. मालक परेशान झाला, किरायदार घर सोडेना. एके दिवशी एका मंत्र्याची सभा होती. योगावाने मालक आणि किरायदार दोघे त्या सभेला हजर. सभा संपली, तो घरमालक व्यासपीठावर गेला आणि मंत्र्याला शेकहँड केला, गड्याला गडे लावले. हे पाहिलं किरायदाराने. किरायदार दचकला, म्हणले मंत्र्याची मालकाची ओळख. घरी आले की किरायदार मालकाला म्हणतो, मालक तुमची मंत्र्याची कशी काय ओळख? म्हणले आम्ही क्लासमेट आहेत. किरायदार हापाकलाच. म्हणले मंत्री याचा क्लासमेट आहे म्हणजे याची पोहोच फार वर आहे. एखाद्या वेळेस मंत्र्याला सांगून माझी लांब गडचिरोलीला बदली करेल किंवा गोंदियाला बदली करेल, याच्या नादाला नगं लागायचं. किरायदाराने रातोरात चंबुगाबाळ बांधलं आणि पळून गेला. का? मंत्र्याची घरमालकाची ओळख आहे. मंत्र्याला घाबरला. मग विठ्ठल परमात्मा मंत्र्याचाही मंत्री ना, ब्रह्मांड नायक आहे. तो या देहात राहायला आला, अर्थात विठ्ठलाचं नाम घेतलं की काम क्रोध रूपी किरायदार हे घर सोडून जातात. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घर रीते. भगवंताच्या नामानं काम क्रोध मद मोह मत्सर शोक मोह क्षुधा तृष्णा या सगळ्या गोष्टी तुमच्या देहाला सोडून जातात, षड उर्मी सोडून जातात. आणि म्हणून नित्य भगवंताचं नाव मुखात ठेवा. या दोन गोष्टी वैराग्याच्या बळावर जिंकल्या जातात किंवा जिंकल्या गेल्या हे तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. आणि महाराज म्हणतात की लाथाळीला संसार केला षड उर्मीचा मार. आता वैराग्याच्या बळावर तिसऱ्या चरणात महाराज सांगतायत की काय जिंकल्या जातं? ते आहे जन धन तन केले तृण ही समान. जन धन तन केले तृण ही समान. वैराग्याच्या बळानं पहिली गोष्ट जिंकली किंवा पहिली करणी केली ती लाथाळीला संसार. दुसरी करणी केली तुकोबाराने ते केला षड उर्मीचा मार. आणि तिसरी आहे जन धन तन केले तृणाही समान. अर्थात महाराज म्हणतात माझ्या जीवनात वैराग्य आलं, मी जगाला धनाला आणि तनाला गवताच्या काडीसारखं तुच्छ समजून फेकून दिलं, किंवा गवताच्या काडी इतकी सुद्धा त्याला किंमत देत नाही. मला सांगा या जगात तुमचा खरा वैरी कोण आहे? तुमचा खरा वैरी कोण? तर तुमची संपत्ती आणि तुमची बायका मुलं. तुमचा सर्वात मोठा वैरी कोण असेल या जगात तर तुमची संपत्ती आणि तुमची बायका मुलं. जग नाही आहे. कारण तुमच्या बायका मुलाची आणि संपत्तीची आसक्तीच तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्म मरण्याच्या फेऱ्यात बांधते.
मग ज्यांच्या आसक्तीमुळे तुम्ही पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यात बांधल्या जाता ते तुमचे मित्र का शत्रू? शत्रूच. आणि मग निवांत विचार करा की ज्या मुलाबाळात आणि ज्या धनात तुमचं मन अडकलंय, ही मुलंबाळं, बायकापूर आणि हे धन जर तुम्हाला, यांची आसक्ती जर तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यात बांधत असेल, तर तुमचा खरा शत्रू कोण? जग नाही, हे धन आणि जन, तुमची बायका, मुलं आणि तुमचं धन, हेच तुमचा खरा शत्रू आहे. हनुमान महाराज म्हणतात की जन धन हे गवताच्या काडीसारखे किरकोळ समजून मी बाजूला फेकले. हे जन तुम्हाला जगू देत नाही. जनाचा विचार करू नका. तुम्ही माळ घातली, लोक म्हणतात लय लय सोंग करायला, लयच बो झाला मोठा, लागला भक्तीला, आता माझ्या गळ्यात माळ आहे. लोक म्हणतात काय डॉक्टर सोंग लावले आपलं, माळच घातली, कीर्तन करायला, प्रवचन करायला, चलू द्यायचा आपला दवाखाना, काय सोंग करायला लागले. काय काय म्हणतात, आले हो बोआ, आले हो महाराज, असे टिंगल करतात. माळ गळ्यात ते बोआ म्हणून टिंगल करतात. उद्या मी माळ काढीन, दारू प्यायला लागलो तर म्हणतील चहायला काय नालाय की हे माळकरी होतं, कीर्तन करीत होतं आणि दारू प्यायला लागले. लोक मांडव तोंडेत, माळ घातली म्हणतात बुवा झाला सोंग करायला, माळ काढी, दारू प्यायला म्हणते हे नालाय की व्हायला गेलंय. एक 7वीला धडा होता आम्हाला, अ मॅन वन हू प्लीज एव्हरीबडी, इंग्रजीत धडा होता, अ मॅन वन हू प्लीज एव्हरीबडी. 2 बापलेक होते, गाढव घेऊन चालले होते बाजारात विकायला. जाताना दोघं बापलेक पायी आणि गाढव बी पायी. एक गाव लागलं. ते लोक म्हणले काय बापलेक मूर्ख आहेत भाऊ, हे दोघं बापलेक आहेत काय मूर्ख आहेत म्हणले, एवढं मोठं गाढव आहे दोघं पायी चाललेत, गाढवावर बसाव की. ऐकलं आहे दोघांनी, गेले पुढं. पुढं गेल्यावर बाप गाडावर बसला आणि मुलगा पायी चालायला. दुसरं गाव लागलं. लोक म्हणले काय जमाना आलाय भाऊ निष्ठूर, एवढं कवळा लेकरू आहे 10-15 वर्षाचं, पण त्याला पायी चाललं आणि म्हातारा एवढा वयस्कर बाप आहे, लाज नाही वाटत त्याला, तो गाडावर बसलाय आणि ते नेमतं लेकरू पायी चाललंय. काय जमाना वाईट आलाय, बापाला लाज वाटायला पाहिजे. हे ऐकलं दोघांनी. पुढे गेले, बाप उतरला, पोराला बसलं. पुढे गेल्या पुणे गाव लागलं. लोक म्हणतात बाबा काय जमाना आला बाबा, बाप डांगरा आहे, म्हातारा आहे, गळाला थकलाय, काय नवीन पिढी निघाली नालायक, तरणं ताटं पोरगं आहे, चिंगचिंग पळावं, पण ते गाडावर बसले, त्या म्हाताऱ्या बापाला पायी चालायला लावलेत. काय जमाना आलाय भाऊ. पुढे गेल्यावर दोघे गाडावर बसले. एक गाव लागलं. म्हणजे काय दुष्ट माणसं आहेत बाबा, मुक जनावर आहे, त्याची कदर करावी काही. अरे एकाने बसाव ना, दोघं गाडावर बसलेत म्हणले, मरल ना ते गाडव वाजाने. हे त्यांनी ऐकलं. पुढं गेल्यावर काय केलं, ते दोघं खाली उतरले आणि गाडवाला उलटं केलं, त्याच्या टांगड्या बांधल्या आणि दोघांनी गाडव असं उलटं असं खांद्यावर घेतलं आणि चालले. पुढे गेल्या पुढे गाव लागलं. म्हणजे काय नालायक आहेत बा हे माणसं, बापले काय नालायक आहेत म्हणले. अरे गाडावर बसावं, बारीबारीने बसा, दोघं बसा, कसं बसा, पण गाडवाचा वापर करावा. गाडावर बसावं का गाडव उलटं बांधले खांद्यावर घेऊन चाललेत, काय नालायक आहेत म्हणले. पुढे एक पूल लागला, मोठी नदी लागली. रागा ते गाडवच पाण्यात टाकून दिलं. धड्याचं टायटल होतं अ मॅन वन हू प्लीज एव्हरीबडी. तुम्ही प्रत्येकाचं ऐकत गेलं तर तुम्हाला जगता येत नाही, संसार करता येत नाही. म्हणून ऐकावे जनाचे, करावे मनाचे. त्या लोकांचं ऐकत गेले, शेवटी नुकसान झालं, गाढव मेलं, पाण्यात टाकून दिलं पुलावरून. आणि मग जनाचं ऐकू नका. महाराज म्हणतात जन धन तन केले तणाही समान. जनाला विसरून जा, फेका बाजूला. काय उपदेश करायचा सांगायचं सांगा, पण ते काय बोलतात लक्ष देऊ नका. तुम्हाला वाटतं ना माळकरी व्हायचंय, तुम्हाला वाटतं ना परमार्थ करायचा, घाला माळ करा. कुणी बुवा म्हणू ना तो बाई म्हणू, काही म्हणू, भक्तीला लागा, आपला उद्धार करून घ्या. मी माणसं तोडली म्हणले, माणसं तोडली, गवता समान किरकोळ समजली, धनही तोडलं. तुका म्हणे धन धनासाठी घेती प्राण. धनाच्या कमावण्यात जेवढे कष्ट आहेत त्याच्यापेक्षा अधिक कष्ट धनाच्या रक्षणात आहेत.
त्याच्यापेक्षा अधिक कष्ट धन चोरी गेल्यावर आहेत. आणि मग नाथ महाराज धनाच्या रक्षणाला म्हणतात की रात्रंदिवस हृदय रोग हा जीवी. धनाच्या रक्षणाला नाथ महाराजांनी हार्ट अटॅक म्हणले. रात्रंदिवस हृदय रोग हा जीवी. धनाच्या रक्षणात कमालीचे कष्ट असतात. रात्री तुम्ही झोपले, साधी पाल जरी चुरचुरली, 7 खोल्याच्या झोपलीत पाल चुरचुरली, टाचणी पडली तर मनुष्य टणकन दचकून उठतो. चोर आला का, चोर आला का. मनात सारखी भीती असते, चोरी येईल का, चोरी करेल का. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात की धन त्यागे दवडणे भय जैसे. धन त्यागे दवडणे भय जैसे. भीती घालवायची ना, धनाचा त्याग करा. अर्थात सर्वस्वी भिकारी बना असं नाही. गरजेपुरतं मोजकं धन आणा घरात. धनाचे आगार किंवा धनाचे ढिगल आणू नका. झोप आराम होईल. रात्रंदिवस छातीत कळा निघतील. हार्ट अटॅक आलेल्या माणसाला छातीत एकदाच कळ येते, पण धनाच्या रक्षणात रोजच आणि रात्रंदिवस छातीत कळ येते. आणि म्हणून हा नित्य हार्ट अटॅक आहे. आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात की रात्रंदिवस हृदय रोग हा जीवी. धनाच्या रक्षणात कमालीचे कष्ट आहेत. आणि धनासाठी भांडणं बी आहेत. तुका म्हणे धन धनासाठी घेती प्राण. मिळून या धन लावी पोरांशी भांडण. नाही दिले अन्न अतिथीशी. एखादा बाप असतो, जमा करतो जमा करतो जमा करतो, अचानक मरून जातो आणि त्या धनासाठी पोरं मागं काट्या कोरड्या करतात. मला हे, मला ते, मला ते, मला ते, मला पाटा कमी, मला पाटा जास्त. मिळून या धन लावी पोराशी भांडण. नाही दिले अन्न अतिथीशी. म्हणून मोजकं करा, मोजकं मिळवा. मुलं त्यांची प्रारब्ध नशीब घेऊन आले, त्यांच्या नशिबात असेल त्यांना मिळूनच आहे. तुम्ही मिळवलं आणि मुलाच्या नशिबात नसेल तर ते घालून टाकतात. आणि त्याच्या नशिबात असेल तर ते मिळवतील, बापाला श्रीमंत करतात. पण माणसाला कळत नाही. मनुष्य आपल्या मुलाला श्रीमंत करायला जातो. चांगल्या मार्गाने पैसा मिळव, वाईट मार्गाने मिळव, मनुष्य आपल्या मुलाला श्रीमंत करायला जातो. पण मुलाच्या भाग्यात नसेल तर मुलगा ती संपत्ती ओढून टाकतो. आणि मुलाच्या भाग्यात असेल तर मुलगाच कमवतो आणि बापाला श्रीमंत करतो. म्हणून बापानी नालायक मुलासाठी धन कमवून ठेवू नये. नालायक मुलासाठी धन कमवून ठेवू नये. का? नालायक ते धन उडवून टाकतो. आणि चांगल्यासाठी धन जमा करू नये. का? तर चांगला तो कमवतो आणि बापाला श्रीमंत करतो. आणि म्हणून आपल्या नालायक आणि श्रीमंत, नालायक आणि चांगल्या दोन्ही मुलासाठी धन जमा करायची गरज नाही. नालायकासाठी जमा केलं ते खर्चून टाकतं. चांगल्यासाठी जमा केलं तर त्याला गरजच नाही, तेच कमवतो आणि बापाला श्रीमंत करतो. आणि धन शेवटी भाग्यानं असते. भाग्य तेथे विलासू, सुख तेथे उल्हासू, हे असो तेथे प्रकाशू सूर्य जेत. जिथं सूर्य तिथं प्रकाश आहे, सुख तिथं उल्हास आहे, आणि भाग्य तिथं विलास आहे, अर्थात श्रीमंती आहे. तुम्ही मुलाबाळासाठी किती कामा, पण त्यांच्या भाग्यात नसेल तर ते निघून जातं. आणि म्हणून धनाच्या मागे लागू नका. जन धन उरलं तन. तर हातो पाचाचा देवा, नरमामध्ये हातो पाचाचा मिळावा, शिकी अनुसरेल पंचत्वा. त्यावेळी केला के घेऊसावा सिनू आपला. हे पंचमहाभूताचं शरीर आहे. हे पंचमहाभूतात विलीन होईल. मग याचे लाड करायला, चोचले करायला जे काय आम्हाला कष्ट पडले त्याचा मोबदला मागायचा कुणाला? तुम्ही या देहाला लय पोचवलं, मजा केली, याचे रोज लळे केले, लाड केले, पण याचे लळे आणि लाड करण्यासाठी जे कष्ट पडले त्या कष्टाचा मोबदला शेवटी मागता कुणाला? कारण मेल्यावर हे पंचतत्वात विलीन होणार आहे. हा तो पाचाचा मेळावा शेकी अनुसरेल पंचत्वा. त्यावेळी केला के घेऊसावा शिनू आपला. पंचमहाभूताचे पंचमहाभूतात विलीन होईल. मग याचे चोचले पुरवण्यासाठी जे कष्ट पडले, मेल्यावर ते चोचले किंवा ते कष्ट मागायचं कुणाला? मोबदला घेता कोणाकडून? म्हणून केवळ देहभरण हे तो जाण उघडी नागवन. नुसतं खायचं प्यायचं मजा करायची मरून जायचं, हे देहभरण म्हणजे उघडी नागवन आहे. म्हणून या देहाचा वापर भक्तीसाठी करा. अन्यथा हा जर देह भक्तीत वापरला नाही तर हा मेलेला बरा. सर्वस्वी सिनोनी येथे अर्जेवावी संपत्ती जाते. नानाबारा म्हणतात सर्वस्वी सिनोनी येथे अर्जेवावी संपत्ती जाते. तेने या देहाते, तेने स्वधर्माते सांडून या देहाते पोखावे काही. की रात्रंदिवस काबाड कष्ट करायचे, चांगल्या मार्गाने असो वाईट मार्गाने असो पैसा कमवायचा, या देहाचे चोचले लाड पुरवायचे. आणि हा देह जर भक्तीत झिजवला नाही, स्वधर्मात झिजवला नाही तर हा मेलेला बरा.
सर्वस्वे सिनोनी येथे अर्जवावी संपत्ती जाते, त्याने स्वधर्म सांडोने देहाते पोखावे काही. या देहाकून जर हरिनाम घडलं नाही आणि स्वधर्म घडला नाही, कर्म देवाची पूजा म्हणून केलं नाही, त्याला पोसवता कशाला, हा मेलेला बरा म्हणले. हनुमान महाराज म्हणतात तनही मी तृणासमर तुच्छ मानलं. देह जावं अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. हनुमान महाराज म्हणतात की जन धन तन या तिन्ही गोष्टी मी गवताच्या काडीप्राय तुच्छ मानल्या. आणि शेवटच्या चरणात महाराज बोलतात की तुका म्हणे आता आम्ही मुक्तीचे माथा. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीचे माथा. अर्थात महाराज म्हणतात की वैराग्याचं बळ, विवेकासहित वैराग्याचं बळ माझ्या जीवनात आहे. त्या विवेकाच्या आणि वैराग्याच्या बळावर मी काय केलं, पहिलं संसार लाथाळला, षडूर मी जिंकल्या, जनधन तन हे तृणासमान तुच्छ समजून त्यागून टाकलं. आणि चौथा पराक्रम मी केला तो की आता मी मुक्तीच्या माथ्यावर सवार झालो. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीचे माथा. मुक्ती हा चौथा पुरुषार्थ आहे. या ब्रह्मासीचं पारता सायुज्य ऐसी व्यवस्था. या ब्रह्मासीचं पारता सायुज्य ऐसी व्यवस्था, ययासीचं नाव चौथा पुरुषार्थ गा. ब्रह्मस्वरूपात विलीन होणं, आत्मस्वरूपात विलीन होणं हा सायुज्य मोक्ष आहे आणि हा चौथा पुरुषार्थ आहे. आणि याच्याही माथ्यावर एक पाचवा पुरुषार्थ आहे आणि ती आहे भक्ती, जिला ज्ञानोबा म्हणतात की चहू पुरुषार्थ श्री भक्ती जैसी. चहू पुरुषार्थ श्री भक्ती जैसी. भक्ती हा पाचवा पुरुषार्थ आहे, ते संत पद आहे. आणि तुकोबार यालाच म्हणतात की तुका म्हणे आता आम्ही मुक्तीचे माथा. मुक्ती चौथा पुरुषार्थ आणि त्याच्या माथ्यावर पाचवा पुरुषार्थ आणि ती भक्ती आहे किंवा ते संत पद आहे. मुक्तीवरी भजनयुक्त महाभागवत उद्धव, ऐसा बोधची केवळू होऊन असे निष्कळू, त्याहीवरी भजन शिळू माझ्या ठाई. हा पाचवा पुरुषार्थ अर्थात चहू पुरुषार्थ श्री भक्ती जैसी हा पाचवा पुरुषार्थ म्हणजे संत पद आहे. अर्थात यालाच ज्ञानोबा भक्ती म्हणतात, ज्ञानोत्तर भक्ती. ही सुद्धा आम्ही या वैराग्याच्या बळावर प्राप्त केली. आणि म्हणून पाचवा पुरुषार्थ जो असतो, या पाचव्या पुरुषार्थ, चौथा पुरुषार्थ म्हणजे तुम्ही भगवंताची प्राप्ती केली, भगवंताच्या आत्मस्वरूपात विलीन झाले, पण तुम्हाला भगवंत भोगता आला नाही. भगवंत प्राप्त करावा आणि तो भोगावाही. तर भगवंत प्राप्त करणे म्हणजे चौथा पुरुषार्थ आणि भगवंत प्राप्त करून त्याचा भोगही घेणे म्हणजे पाचवा पुरुषार्थ. उदाहरणार्थ तुम्ही शेतामध्ये गहू पेरले, खळं केलं, घरात आणले आणि पोत्याची थप्पी लावली आणि तशीच ठेवली, त्याचे काहीच पदार्थ केले नाही, खाल्ले नाही. तुम्ही फक्त गहू प्राप्त केले, गव्हाचा उपभोग घेतला नाही. तसं मुक्ती अर्थात भगवंत प्राप्त केला, त्याचा उपभोग घेतला नाही, हा चौथा पुरुषार्थ. पण गहू प्राप्त केले, त्याचे नाना प्रकारचे पदार्थ करून खाल्ले, तसा भगवंत प्राप्त केला आणि त्याचं नाव घेऊन त्याच्या नामाचा आनंदही लुटला, हा पाचवा पुरुषार्थ. आणि याला म्हणतात तुका म्हणे आता आम्ही मुक्तीचे माथा. गहू प्राप्तही करावेत, त्याचे नाना प्रकारचे पदार्थही बनावेत, ते खावेत. तसं भगवंत प्राप्तही करावा आणि प्राप्त करून त्याचं नित्य नाम घ्यावं आणि त्याच्या नामाचा आनंद लुटावा. हे संत पद असते, ही भक्ती असते. आणि याला तुकोबारा म्हणतात की तुका म्हणे आता आम्ही मुक्तीचे माथा. मुक्तीच्या माथ्यावर गेल्यावर अर्थात पाचव्या पुरुषार्थ गेल्यावर, संतपद मिळवल्यावर संत मुक्तीच्या आधी नामधारक असतात आणि मुक्तीच्या नंतरही नामधारक असतात. मुक्तीवरी भजनयुक्त. ज्ञान गिळून गावा गोविंदो. जो देवहून देवाचं नाव घेतो तो संत असतो. देव होण्याच्या आधी नाम चालू आहे, देव झाल्यानंतरही नाम चालूच आहे. का बरं? देव झाल्यावर नामाची काय गरज आहे? तुम्ही आता मुक्त झाले, देव झाले, मग देव झाल्यावर देवाच्या नावाची काय गरज आहे? त्याची दोन कारणं आहेत. देव झाल्यानंतरही ज्या नावाने तुम्ही देव बनले, नामस्मरणाच्या बळावर तुम्ही देव बनले, ते नाम देव झाल्यावर तुम्ही चालूच ठेवता, मुक्तीवर भजनयुक्त बनता. कशा करता? याची दोन कारणं आहेत. पहिलं कारण
मुक्तीवर भजनयुक्त झाल्याने अर्थात मुक्त झाल्यावर देवाचं नाव घेतल्याने आम्हाला देवाच्या नावाचा आनंद लुटता येतो, हा पहिला फायदा. आणि दुसरा फायदा, देवाचं नाव आम्ही घेतलं की देवाचं नाव घेतल्यावर जेवढा आनंद आम्हाला मिळतो तितकाच आनंद देवालाही मिळतो. आणि म्हणून ज्ञानोबा राय हरिनामाला संभोग म्हणतात. आणि म्हणून माऊली लिहित आहेत की मनासी चाडण सांगे प्रकृतीचे केले नेघे जो श्रद्धेचेनी संभोगे सुखिया झाला. जो श्रद्धेचेनी संभोगे सुखिया झाला. हरिनामाला संभोग म्हटलंय. श्रद्धा म्हणजे नाथ महाराज म्हणतात की माझ्या नामाची अति आवडी तया श्रद्धा नाव रोकडी. भगवंताच्या नामाची अतिशय आवड ही श्रद्धा असते. अर्थात अति आवडीने भगवंताचं नाम घेणे ही श्रद्धा आहे. आणि नाम हे या श्रद्धेला, या नामाला ज्ञानोबा राय संभोग म्हणतात. अर्थात तुम्ही गुलाबजामुन खातायत, गुलाबजामुन हा एक भोग आहे. गुलाबजामुन एक मनुष्य खातोय, तर एक मनुष्य गुलाबजामुन खातो, या भोगानं एका माणसाला आनंद होईल. एका भोगानं एका वेळी एकालाच आनंद होतो, तो भोग असतो. परंतु एकाच भोगाने एका वेळी दोघाला आनंद होतो, तो संभोग असतो. तुम्ही गुलाबजामुन खाताय, तुम्हाला एकट्याला आनंद होईल, पण पती पत्नीचं मिलन या एकाच भोगाने दोघाला आनंद होईल. अर्थात एका भोगाने एका वेळी एकाला आनंद हा भोग, पण एकाच भोगाने एकाच वेळी दोघाला आनंद हा संभोग. आणि मग पती पत्नीला एकाच भोगाने दोघाला एकदाच सारखा आनंद होतो, तो संभोग असतो. तसं हरिनामाने या संतांना जेवढा आनंद तितकाच आनंद देवाला. आणि म्हणून हरिनाम हे संभोग आहे. आणि म्हणून श्रद्धेचे संभोगे सुखिया झाला. आणि म्हणून महाराज म्हणतात की मुक्तीवर भजनयुक्त होऊन देवाचं नाव लुटून मला तर नामाचा आनंद लुटायचा आहेच, पण त्यासोबत देवालाही आनंदी करायचं आहे. आणि म्हणून मी या वैराग्याच्या बळावर कुठपर्यंत गेलो आहे, मुक्तीच्या माथ्यावर गेलो आहे. अर्थात 5वा पुरुषार्थ मिळवला आहे, भक्ती मिळवली. आणि नाम घेऊन मुक्तीवर भजनयुक्त होऊन देवाचं नाव घेऊन मी तर आनंदी झालो, सोबत देवालाही तितकंच आनंदी केलं. आणि म्हणून महाराज म्हणतात की तुका म्हणे आता आम्ही मुक्तीचे माथा. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. तात्पर्य सारांश तुकोबाराय म्हणतात की मी नित्य पांडुरंगाचं नाव घेतलं, आपल्या कर्मानं पांडुरंगाची पूजा केली. या पूजेने पांडुरंग प्रसन्न झाला. आणि पांडुरंग प्रसन्न होऊन पांडुरंगानं मला अंकित केलं, मला आश्रय दिला. पांडुरंगाने मला आपलंसं केलं. आणि पांडुरंग सगळ्यात बळवान आहे. आणि पांडुरंगानं अंकित केल्यामुळं पांडुरंगाने हे बळ मला दिलं. त्याच्या इतकं जे बळ आहे तितकंच बळ मला दिलं. आणि हे बळ आहे वैराग्याचं. आणि या वैराग्याच्या बळावर, विवेकासहित वैराग्याच्या बळावर मी काय काय केलं तर संसार लाथाळला, षडउर्मी नाहीशा केल्या, जनधन तन त्यांना तृणासारखं बाजूला ढकलून दिलं. मी अलिप्त झालो. आणि शेवटी मी मुक्तीवर भजनयुक्त झालो, देवाचं नाव घेऊ लागलो, मुक्त होऊन देवाचं नाव घेऊ लागलो. आणि मुक्त होऊन देवाचं नाव घेतल्यानं देवाच्या नावाचा आनंद मी तर लुटलाच, पण तितकंच आनंदी देवालाही केलं. आणि म्हणून हरिनामात संभोग आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, लाथाडीला संसार केला षड उर्मीचा मार, जन धनतन केले तृणाही समान. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीचे माथा. झालेली सेवा पांडुरंगाच्या तुकोबाराच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. पुंडलिक वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम.